Audible? Okay. Hello, friends. Hello, aspirants. Good morning, good afternoon, good evening, depending upon the time you are watching this video. तुम्हा सर्वांचं मी या रिव्हिजन मॉड्यूलमध्ये स्वागत करतो. एक छोटासा कोर्स जो आपण फक्त रिव्हिजनसाठी डिवाइस केलेला आहे आणि तो कोर्स मी सोहेल फकीर तो घेणार आहे. तर प्रथमतः तुम्हा सर्वांचे ते स्वागत आणि दुसऱ्यांदा तुम्हा सर्वांना या तुमच्या वंडरफुल जर्नीसाठी प्रिपरेशनच्या फेजमध्ये खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. ओके, डू युअर बेस्ट. सो लेट अस स्टार्ट. हे जे असेल इट विल बी अन इंडक्टरी लेक्चर, ओरिएंटेशन टाईप. आणि या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की या पूर्ण कोर्समध्ये नेमकं आपण काय करणार आहोत. तो या कोर्सचं व्हॉट, हाऊ आणि व्हेन या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला इंडक्टरी स्लाइड्समध्ये भेटेल. एक 10-15 मिनिटं आपण सुरुवात करूया, इंट्रोडक्शन करूया आणि मग मेन कोर्सला म्हणजे मेन जे आपले गोल आहेत, मेन एम जो आहे आपला, त्याला आपण टॅकल करू. ओके. सो या मॉड्यूलचं जे नाव आहे ते आहे रिव्हिजन थ्रू माइंड मॅप. आता हा माइंड मॅप काय कन्सेप्ट आहे आपण बघणार आहोत आणि इथे मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं आपण ही प्रोसेस कशी असणार आहे, हा कोर्स कसा असणार, हा कोर्स कसा डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, लेट्स गो. सर्वात आधी तर माझं इंट्रोडक्शन. दिस इज अबाउट मी, बिट अबाउट मी. येस, दिस इज मी, फकीर सोहेल शाह दिलावर. MPSCची जी 2022ची एक्झामिनेशन झाली होती त्याच्यामध्ये माझा रँक 21 होता. ठीक आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर मी बीटेक प्लॅनर आहे, COAP गव्हर्नमेंट कॉलेज तिथनं. ठीक आहे. हा माझा CGPA वगैरे. प्रोफेशनल वर्क एक्सपिरियन्समध्ये येस, अर्स्टवाईल औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर याचा जो सध्या म्हणजे ॲज अँड वेन मी जेव्हा रेकॉर्ड करतोय तेव्हा तो चालूच आहे प्लॅन. तर सध्या जो डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याची प्रोसेस चालू आहे त्या प्रोसेसमध्ये ELUची जी फेज होती, ऑब्व्हियसली तुम्हाला ELU म्हणजे काय माहीत असणार आहे. तर द टीम दॅट प्रिपेअर्ड ELU फॉर दॅट डेव्हलपमेंट प्लॅन, आय वॉज पार्ट ऑफ दॅट टीम. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगरचा डेव्हलपमेंट प्लॅन. सो एक डेव्हलपमेंट प्लॅनचा एक्सपिरियन्स आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट पॉलिसी रिसर्च अनालिस्ट किंवा पॉलिसी रिसर्च इंटर्न म्हणून मी काम केलं यशदामध्ये. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पॉलिसी होती मागेल त्याला शेततळे, ती रिव्ह्यू बरीकडे आली होती. म्हणजे यशदा इज अ थिंक टँक, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, आणि त्या पॉलिसीचा रिसर्च आणि रिव्ह्यू आम्ही केलेला होता. याच डिपार्टमेंटमध्ये म्हणजे ज्या डिपार्टमेंटची तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, असिस्टंट टाउन प्लॅनर जे तुम्हाला बनायचं आहे आणि ज्याच्यासाठी तुम्ही एक्झाम लिहिताय, त्याच एक्झामच्या ब्रांच ऑफिसमध्ये, अहमदनगर ब्रांच ऑफिसमध्ये मी ॲज अन इंटर्न काम केलेलं आहे. तिथे मी जो अहमदनगर डिस्ट्रिक्टचा रिजनल प्लॅन होता तिथे त्याच्या ग्रोथ सेंटर्सच्या प्लॅन्सवरती काम केलेलं आहे. एक ब्रीफ एक्सरसाइज होती ती. ओके, सॉरी. तर हे बीट मी काही प्रोजेक्ट्सवरती पण काम केलेलं आहे, जसं की RPSL जळगावचा वडूज नगरपंचायत झाली होती जस्ट, साताऱ्यातलं वडूज जे गाव आहे तिथे, तर त्यांचा डेव्हलपमेंट प्लॅन. तशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती मी काम केलेलं आहे. हे दाखवण्याचा उद्देश म्हणजे काय फ्लेक्स नाही करत आहे मी की मी असा मी तसा. याचा उद्देश असा की तुम्ही मला जज करावं आणि तुम्ही मला इव्हॅल्युएट करावं. म्हणजे एखादा माणूस तुमच्या समोर उभा आहे, द पर्सन हु इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू, वेदर ही ऑर शी क्वालिफाईड इनफ आहे की नाही तुमच्या समोर उभ्या राहण्यासाठी, म्हणूनची ही स्लाइड आहे, इंट्रोडक्शनची स्लाइड आहे. आणि दिस इज टू डिसाइड यू वेदर टू गो फर्दर ऑर नॉट. म्हणजे तुम्हाला हे पटलं नसेल तर तुम्ही इथेच थांबायचं, पुढे वाचू नका, पुढे काही करू नका. मला असं वाटतं, म्हणजे वॉट आय थिंक, की याच्यापेक्षा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट काय असलं पाहिजे तर हे क्वालिफिकेशन इनफ असलं पाहिजे. अशा व्यक्तीकडनं काहीतरी तुम्हाला शिकायला भेटतं की ज्यांनी ती एक्झाम ऑलरेडी क्रॅक केली आहे आणि रँक पण डिसेंट आहे, चांगली रँक आहे. ठीक आहे, 21 रँक. या एक्झामिनेशनचं डिटेल आउट जर द्यायचं सांगितलं तुम्हाला तर मला जी स्क्रीनिंग टेस्ट आहे त्या स्क्रीनिंग टेस्टला 153.5 आणि इंटरव्ह्यूला 35. ठीक आहे,
153.5 इज गुड स्कोर आय थिंक, प्रोव्हाइडेड 171चा टॉपर होता आमच्या वेळेस. हां, इथे तर मी तुम्हाला कंट्रीब्यूट करू शकतोच, पण आय एम मोर रिलेटेबल, रिलेव्हंट, आणि याच्यासाठी असेल की मला जे इंटरव्ह्यूमध्ये 35 मार्क्स आहेत, म्हणजे माझा इंटरव्ह्यू त्या मानाने बेटर झाला होता, बिकॉज आय वॉज फेसिंग दी टफेस्ट पॅनल ऑफ MPSC ॲट दॅट टाइम, आणि त्यांचा हायेस्टच 35चा आहे आय थिंक सो. बाकीच्या पॅनल्सने जास्त मार्क दिले होते, अँड आय नो बिकॉज द पॅनल जे होतं, पॅनलचे जे चेअरपर्सन होते, आय रिमेंबर जाताना ते मला गुड म्हटले होते. सो आय नो की तेव्हाच मला माहित होतं की माझं सिलेक्शन होणार आहे. मी तेव्हाच माझ्या आईला कॉल करूनही सांगितलं होतं, मम्मी ATP झालो. सो येस, तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी मी खूप रिलेव्हंट आहे, खूप जास्त रिलेव्हंट आहे. स्क्रीनिंगसाठी आहेच आहे. मी कसा अभ्यास केला आहे, माझ्या काय टेक्निक्स आहेत, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. माझ्याकडे माझा काय प्लॅन होता ते पण सांगणार आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला एक छोटीशी लिटल बिट अंडरस्टँडिंग, इंट्रोडक्शन भेटलं असेल माझं, आणि मी कोण आहे आणि काय करणार आहे हे तुम्हाला समजेल. आपण पुढे कोर्समध्ये बघूया. ओके, तुम्ही तर हे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपले, या कोर्समधनं आपल्याला नेमकं करायचं काय. ठीक आहे. आय थिंक म्हणजे मला असं वाटतं, आय होप यू फाइंड दीज रेकॉर्डेड लेक्चर्स, कारण हे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे. आय एम रेकॉर्डिंग देम, आणि ते तुमच्यापर्यंत डिलिव्हर होतील. विद्यासागरच्या प्लॅटफॉर्मवरती मी रेकॉर्ड करत आहे. आय होप यू फाइंड दीज लेक्चर्स व्यवस्थित, पर्टिक्युलर आणि योग्य वेळी. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी तशी रिक्वेस्ट करेल विद्यासागर अकॅडमीला की तुम्हाला लेक्चर्स योग्य वेळेत भेटले पाहिजेत, म्हणजे आफ्टर तुमचं सिलेबसचं थोडंसं एक अंडरस्टँडिंग आल्यानंतर. ठीक आहे. या कोर्सचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह आपला आहे, नंबर 1 की डिपेंडिंग अपॉन युअर लेवल ऑफ प्रिपरेशन, प्रोव्हाइडिंग यू विथ व्हॅल्यू ॲडेड मटेरियल. हे जे काही आहे ते तुमच्या मेन जो स्टडी आहे, जो मेन जो प्रिपरेशन आहे, त्या प्रिपरेशनला व्हॅल्यू ॲडिशन आहे, ॲड ऑन्स आहेत. ठीक आहे. पुढे मी एक वॉर्निंग देणार आहे, आणि ती वॉर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे की हे तुमचं मेन नाही आहे, हे व्हॅल्यू ॲडिशन आहे. ओके. आणि सगळ्यात मेजर जो प्रॉब्लेम येतो आपल्याला प्रिपरेशनमध्ये, कारण ही एक्झामिनेशन जर तुम्ही बघितलेली आहे, तुम्ही सिलेबस बघितलेला आहे, प्रिव्हियस क्वेश्चन बघितलेला आहे 2022चा, तर यू नो दॅट दिस एक्झामिनेशन इज ऑफ रोट लर्निंग. तुम्हाला गोष्टी पाठ पाहिजे, आणि तोच मेजर प्रॉब्लेम येतो की सिलेबस झाला आहे कवर, पण वी आर नॉट एबल टू रिकलेक्ट थिंग्स प्रॉपरली. आठवत नाही आहे, टेस्ट सिरीजमध्ये मार्क कमी पडत आहेत. त्याच्यासाठी आपला ऑब्जेक्टिव्ह 2 जो आहे तो आहे की बिंग एबल टू रिकलेक्ट एंटायर सिलेबस, आणि विथ द टेक्निक ऑफ माइंड मॅप. मी माइंड मॅप यूज करायचो. माइंड मॅप काय आपण शॉर्टली बघूया. तिसरं, ऑफकोर्स, ऑब्विसली आणि युनिव्हर्सल, की तुम्हाला ऑफिसर बनायचंय. आणि मला वाटतं हे बाकीच्या ऑब्जेक्टिव्ह पेक्षा हे ऑब्जेक्टिव्ह खूप ओव्हर पॉवर करायला पाहिजे. हा, तुमची जी स्ट्रॉंग इच्छाशक्ती, की तुमचं नाव तुम्हाला लिस्टमध्ये पाहिजे, तुम्हाला ऑफिसर बनायचंय, हे सगळ्यात मोठं ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी मग नंबर ऑफ वेज, जे जास्त आपल्याला गोष्टी भेटतील, थोड्या युनिक गोष्टी, जरा वेगळ्या गोष्टी. कारण कसं असतं, ह्या प्रिपरेशनच्या फेजमधनं मी पण गेलोय, माझी स्टोरी मी सांगेल तुम्हाला. आणि आय नो दॅट एक ना फिअर ऑफ मिसिंग आउट असतं आपल्याला, यार यांनी ही टेस्ट सिरीज लावली, यांनी हे केलंय, यांनी ते केलंय, मग आपलं रिसोर्स आपण प्रॉपर यूज करतोय का, हा काही काही सुटलं तर नाही ना. हा मी गेलो याच्यातनं. सो आय नो की हा एक खूप मेजर सतानेवाला मुद्दा होता है. इट इरिटेट्स यू, यार झाली ना प्रिपरेशन, व्यवस्थित झाली आहे ना, काही सुटलं तर नाही ना. तर ते काही सुटलं तर ते इथे कव्हर होणार आहे. ठीक आहे. मी माझ्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करणार आहे की सगळा सिलेबस कव्हर करायचा, आणि जे 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 प्लगिन्स आहेत तुमच्या प्रिपरेशनमध्ये, जे जे लूपहोल्स होते, लॅकुनाज होते, ते प्लगिन्स करायचे. त्याच्यासाठी हा छोटासा कोर्स आहे. स्मॉल असणार आहे, शॉर्ट असणार आहे, सिम्पल असणार आहे, पण आपण बऱ्यापैकी गोष्टी कव्हर करणार आहोत. माझा ॲज ॲस्पायरंट म्हणून, म्हणजे मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मला ज्या ज्या प्रॉब्लेम्स आले त्या प्रॉब्लेम्सला टॅकल करून डिझाईन केलेला कोर्स आहे. ओके. हां, बिफोर वी स्टार्ट आणि सेशन कोर्स आपला एकदम व्यवस्थित सुरू करण्याच्या आधी, लेट अस फेस अन आईस ब्रेकर. आईस ब्रेकर म्हणजे काय, इन शॉर्ट कॉन्व्हर्सेशनमध्ये असतात आईस ब्रेकर्स, म्हणजे थोडंसं कम्फर्टेबल करण्यासाठी किंवा तुमचे कम्पॅरेटिव्ह कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्हाला काढण्यासाठी.
इन शॉर्ट तुम्हाला रियालिटी चेक द्यायचा आहे. तर सिम्पल क्वेश्चन्स आहेत माझे काही आणि तुम्हाला सिम्पली त्यांचा आन्सर घ्यायचा आहे. 5 मिनिटं घ्या वाटलंच तर, पॉज करा ही स्लाईड आणि या सगळ्या गोष्टींची उत्तर द्या. ऑनेस्ट राहा स्वतःशी, कारण स्वतःशी ऑनेस्ट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची प्रिपरेशनची लेवल, तुमच्या प्रिपरेशनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या ऑनेस्ट राहण्यावरती खूप डिपेंड करतात. ठीक आहे. सो पहिला सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन की तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रिपरेशनची लेवल काय आहे. आय होप मी म्हणजे माझं हे डिस्कशन कोर्स डिझाईन आणि हे करताना जे झालं होतं ते हेच आहे की हे रिव्हिजन लेक्चर्स असणार आहेत. बरोबर. तर आय होप की कुणी हे लेक्चर्स आधी बघत नाहीये, म्हणजे एटीपीचा सिलेबसच माहीत नाहीये आणि एटीपी हे कशासोबत खायचं हेच माहीत नाहीये आणि तुम्ही स्टार्ट केलं हे लेक्चर्स बघण्यासाठी, तर इथेच थांबा. इट इज युजलेस फॉर यू. ठीक आहे. आय अज्युम अ बेसिक लेवल ऑफ अंडरस्टँडिंग, एक लेवल थोडीशी इस्टॅब्लिश झालेला, बेस इस्टॅब्लिश झालेला, आणि मग त्या बेसवरती मला ॲड ऑन्स करायचे आहेत. सो जर असं कोणी असेल की ज्याला माहीतच नाही काही आणि त्याला सुरुवातच करायची आहे, तर तुम्ही चुकीच्या जागेवर आलेला आहात. इथे फक्त रिव्हिजनसाठी आहे, फास्ट पेस असणाऱ्या गोष्टी खूप, त्याच्यामुळे तुम्ही कोप अप करू शकणार नाही. सो आधीच तुम्हाला सांगून ठेवतोय. सगळ्यात महत्वाचं पहिला जो माझा क्वेश्चन आहे तो असा आहे तुम्हाला की तुम्हाला तुमची कॉम्पिटिशन माहिती आहे का. तुम्हाला तुमची कॉम्पिटिशन माहिती आहे का आणि प्रिव्हियस इयरचा कट ऑफ जम्प माहिती आहे का. आय गेस तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे. हा स्क्रीनिंग टेस्ट जी झाली होती 2022 मध्ये त्याचा कट ऑफ होता ओपनचा, मी ओपनच्या कट ऑफ बद्दल बोलतोय. ठीक आहे. त्याचा कट ऑफ होता 144.5. 144.5. ओके. ओपनचा 2022 ची एक्झामिनेशन. आणि त्याच्या आधीची जी एक्झामिनेशन झाली होती 2018 ला एक्झामिनेशन झाली होती, 2018 ची एक्झामिनेशन, त्यावेळेस कट ऑफ होता फक्त 82. म्हणजे कळतंय तुम्हाला, एक सरळ सरळ आकडा द्यायचा सांगायचं तर 2022च्या वेळेस आय एम नॉट रॉंग 25,000च्या आसपास लोकांनी एटीपीच्या एक्झामिनेशनचा फॉर्म भरला होता. 2018ला एटीपी गोष्ट काय असते बऱ्याच लोकांना माहित नव्हती, म्हणजे फॉर्मच कमी होते. आय एम नॉट रॉंग 12-15,000च्या आसपास फॉर्म्स होते. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. म्हणजे कॉम्पिटिशनच नव्हती इन शॉर्ट 2018च्या वेळेस. 2022ला सिनॅरिओ चेंज झाला, लोकांनी एक्झाम दिली, 144.5 ओपनचा कट ऑफ गेला. बऱ्यापैकी म्हणजे 72% आसपास, 72% आसपास एखाद्या एक्झामचा कट ऑफ लागणं ही त्या एक्झाम किती टफ झाली आहे, कॉम्पिटिशन किती टफ झाली आहे याचा एक सिम्पटम आहे. आणि इतका जम्प 82 वरनं डायरेक्ट तिकडे, तर हे रिअलाइज करवण्यासाठी आहे की लोक अभ्यास करतायत बाबांनो, आणि बेकार अभ्यास करतायत. कॉम्पिटिशन खूप आहे. आता कसं आहे, ही एक्झामिनेशन प्रिपेअर करण्यासाठी म्हणजे या स्टेजला मला असं वाटतं 4 कॅटेगरीचे लोक असतील. देर आर 4 कॅटेगरीज ऑफ पीपल. नंबर 1 की ज्यांचं सिव्हिलचं बॅकग्राऊंड आहे, बरोबर, त्यांनी अभ्यास केलाय, सिलेबस कव्हर केलाय, पण काही टॉपिक्सची बेसिक कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग आली नाहीये. ठीक आहे. काही बेसिक टॉपिकची अंडरस्टँडिंग आलेली नाहीये. मी यांच्या पण नीड्स कॅटर करणार आहे. दुसऱ्या कॅटेगरीची जी लोक आहेत ती आहेत प्लॅनिंग बॅकग्राऊंडची, म्हणजे त्यांना अंडरस्टँडिंग आहे, बेसिकली हे सगळ्या टर्म्स सिलेबसच्या त्या गेलेले आहेत, त्यांनी बघितलेलं आहे थोड्या थोड्या गोष्टी, प्लॅनिंग आणि थोडंसं आर्किटेक्टच्या लोक. पण यांचा प्रॉब्लेम काय असतो ना, दे लॅक स्किल्स रिक्वायर्ड फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. ठीक आहे. आपल्या सिव्हिलच्या पोरांनी जनादन एक्झाम्स दिलेले असतात, पीडब्ल्यूडीची दे, नगर परिषदाची दे, हे दे, ते दे, ते दे, सगळं चालू असतं आपलं. त्याच्यामुळे आपल्याला करायचं काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, कारण 60 प्रश्न आहेत, 60 प्रश्न आहेत, 100 मिनिटं आहेत, 100 प्रश्न आहेत, 60 मिनिटं आहेत. ठीक आहे, सॉरी, 60 मिनिटं आहेत, 100 क्वेश्चन्स आहेत. ऑन अन ॲव्हरेज बघा किती एका प्रश्नाला, म्हणजे अर्धा मिनिट पण नाही, अर्ध्या मिनिटाच्या थोड्याशा वरती. तर इतक्या कमी टाइम मध्ये
क्वेश्चन अंडरस्टँड करून कॉम्प्रिहेंड करून आन्सर लिहायचं आहे. याच्यासाठी ना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स केस लागतात. मला असं वाटतं की प्रत्येकाला ते गरजेचे असतात, त्याच्याशिवाय एक्झाम्स क्रॅक करता येत नाही. आणि प्लॅनिंग आणि आर्किटेक्टच्या बॅकग्राऊंडचे लोक जे असतात ते ना जनरली लॅक करतात आणि त्याच्यामुळे ते मागे पडतात. एक तिसरी कॅटेगरी आहे की ज्यांनी सिलेबस कव्हर तर केलाय सगळा, पण त्यांना कन्सेप्ट रिकॉल करायला प्रॉब्लेम येतोय. आय विल बी डिलिव्हरिंग टू देम ऑल्सो, दीज ऑल्सो. आणि 70% जनता आपली ही असणार आहे की सिलेबस कव्हर केला नाहीये आणि रिसोर्स क्रंच आहे. कशाचा रिसोर्स क्रंच? टाइम क्रंच आहे. म्हणजे टाइम नाहीये, कमी टाइमात कव्हर करायचा आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी असाल तर येस, स्टील हे लेक्चर्स आणि हे कोर्स हे सगळं काही तुमच्या फायद्याचं आहे. ठीक आहे, आपण पहिलं बोललो कट ऑफ जम्प बद्दल, कॉम्पिटिशन बद्दल, की कॉम्पिटिशन कशी आहे, किती कट ऑफ जम्प झालाय. तुम्ही प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर अनालाइज केलाय का? प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर तुम्ही अनालाइज केलाय का? आणि सिलेबस तुम्हाला वर्ड बाय वर्ड माहिती आहे का? माझा सगळ्यात जास्त फोकस, तुम्ही जर मला विचाराल, एक ना सुनजू नावाचा एक खूप खूप चांगला जुन्या काळातला एक विचारवंत होऊन गेलाय आणि आर्ट ऑफ वार नावाचं बुक लिहिलंय. आर्ट ऑफ वॉर नावाचं बुक लिहिलंय त्याने. मी बुक वाचलं आणि त्यातला ना एक भन्नाट कॉन्सेप्ट असा आहे की तुम्हाला जर शत्रूला हरवायचं असेल, if you want to beat your enemy, know your enemy thoroughly. तुमच्या एनिमीच्या सगळ्या ऍस्पेक्ट्स, त्यांच्या सगळ्या विकनेसेस तुम्हाला माहित पाहिजे आणि तेव्हा कुठे तुम्ही एनिमीला हरवू शकता. आता इथे एनिमी कोण आहे आपलं? ऑब्विसली एमपीएससी एक्झाम कंडक्ट करते एमपीएससी. एनिमी म्हणजे एमपीएससी असं बघा. आणि एनिमीने आपल्यासाठी त्याच्या कोणत्या दोन हिंट्स दिल्यात? दोनच हिंट्स दिल्यात त्याने. हिंट्स काय आहेत? नंबर 1 सिलेबस दिलेला आहे आणि नंबर 2 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत. ना एक्झाम काढणारी बॉडी बदलली आहे. एमपीएससी 2018ला एमपीएससीने कंडक्ट केला पेपर, 2022ला एमपीएससीने कंडक्ट केला पेपर. ऑब्विसली जेव्हा पण ऍड बनेल तेव्हा पण एमपीएससीच करणार आहे कंडक्ट पेपर, बरोबर? तर हे एक माहिती आहे आपल्याला. दुसरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आपल्याकडे. या दोन गोष्टीवरती आपण खूप अंडरस्टँडिंग आपली डेव्हलप करू शकतो. आपल्या अभ्यासाची दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी आपल्या या दोन गोष्टीवरती डिफाईन व्हायला पाहिजेत. ठीक आहे, सगळ्यात पॉवरफुल वेपन्स तुमच्याकडे जे आहेत ना त्या दोन आहेत. तर माझं तर म्हणणं आहे पर्सनली की सिलेबस वर्ड बाय वर्ड रट्टा मारा आणि बघा सिलेबस मध्ये छोटे छोटे पॉइंटर्स कोणते आहेत, मेन पॉइंटर, त्याच्या आतमध्ये कोणते कोणते दिलेत आणि तुम्ही ते सगळे कव्हर केलेत का? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्ही 2022चा पेपर बघाल ना तर खूप इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पेपर. म्हणजे सिलेबसच्या वर्डिंगला घेऊनच क्वेश्चन बनवलेत जर तुम्ही व्यवस्थित अनालाइज केलं असेल तर. म्हणून मी म्हणतो की सिलेबसचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आणि सिलेबसचं अनालिसिस व्हायला पाहिजे. आपलं पहिलं माइंड मॅप त्याच्याशीच रिलेटेड आहे, तुम्हाला ते जाणवेल. तुम्हाला वाटतं की तुमची प्रिपरेशनची कोर्स राईट डायरेक्शनने आहे किंवा नसेल तर तुम्हाला वाटतं का तिथे सेटिंग पाहिजे? इफ यस तर खूप मोठं अनालिसिस करायची गरज आहे तुम्हाला आणि लवकरात लवकर ऍक्ट करायची गरज आहे. ठीक आहे. What is your level of preparation and what is your plan to tackle this examination? नाही, लहानपणी म्हणजे मी 6वी 7वीत असेल तेव्हा ते छोटे छोटे मोबाईल यायचे. त्या छोट्या मोबाईलवरती माझ्या वडिलांनी, मला चांगलं आठवतंय, विश्वास नांगरे पाटलांचं भाषण मला ऐकवलेलं होतं आणि ते भाषण असं डायरेक्ट प्रिंट झालेलं होतं. प्रिंट झालं होतं माझ्या डोक्यामध्ये आणि तिथे त्यांनी खूप छान सेंटेन्स यूज केलं होतं. त्याच्यात एक कोटेबल आहे खूप चांगलं. ते म्हणायचे की इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. म्हणून प्लॅन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि स्पीकिंग ऑफ प्लॅन, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मला. हॅलो, ओके. हा माझा प्लॅन होता. म्हणजे बघा, सिलेबस 2022ला आम्हाला दिलेला होता, त्या सिलेबसला मी सब पॉइंट्स मध्ये डिवाइड केलेलं होतं. ठीक आहे, इथे दिसत असेल तुम्हाला, इथे एक ना एक चेक बॉक्स आहे. आय गेस इट इज नॉट विजिबल. इथे एक चेक बॉक्स आहे, टिक, म्हणजे टॉपिक झाल्यानंतर रिव्हिजन 1 ची डेट, रिव्हिजन 2 ची डेट. ठीक आहे, हे वरती असं काहीतरी लिहिलं होतं, मिशन एटीपी. आता ते सगळेच करतात.
इट्स ओके. आणि इथे तुम्हाला दिसत असेल बघा, इथे काही डेट्स टाकलेले आहेत. माझ्याकडे अराउंड 3 महिन्याचा पिरियड होता प्रिपरेशनसाठी. मी सांगेल, विल टॉक अबाउट दॅट. माइंड मॅप्सच का यूज केले मी. आणि तुम्हाला आठवत असेल तर मी टार्गेट ठेवलं होतं, जर तुम्हाला दिसत असेल तर इथे बघा हे डेट्स, आणि इथे काहीतरी लिहिलेलं आहे बघा, मी स्वतःला साईन करून दिलेलं आहे. माझं टार्गेट असं होतं, मी वाचून दाखवतो, की मी 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत सगळा सिलेबस 2दा रिवाईज करून ठेवेल. ठीक आहे, 2 रिव्हिजन प्लॅन होता माझ्या. आणि जर माझ्याशी शक्य झालं तरच मी एटीपी ऑफिसर बनू शकतो, असिस्टंट टाउन प्लॅनर बनू शकतो. आणि ते मी 5 तारखेला ऍक्च्युली 5 तारखेला कम्प्लीट केलं होतं आणि स्वतःला साईन करून लिहिलेलं होतं. येस, झालंय. असा तुमचा काही प्लॅन रेडी असला पाहिजे. आणि जर नसेल तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात. ठीक आहे, तुमच्या रिव्हिजनचा प्लॅन काय आहे, तुम्हाला किती रिव्हिजन्स करायचे आहेत, किती रिव्हिजनची गरज आहे, तुम्हाला कधी सिलेबस संपवायचा आहे, कधी अभ्यास बंद करायचा आहे, नुसती प्रॅक्टिस करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी क्लिस्टर क्लिअर तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. ह्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असतील, फोर्सेबल असतील, तुम्ही त्याचा प्लॅन तयार केलेला असेल, प्लॅन ऑफ ऍक्शन तुमच्याकडे रेडी असेल, तरच ही एक्झाम क्रॅक करणं पॉसिबल आहे. ही एक्झाम क्रॅक करणं खूप 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 सिम्पल आहे मित्रांनो, खूप सिम्पल आहे. रोट लर्निंगचे एक्झामिनेशन आहे. तुम्हाला काय लागतंय माहितीये, फक्त गोष्टी रट्टा मारायच्या आहेत, पण त्या प्रॉपरली मारायच्या आहेत आणि टाइमली करायच्या आहेत गोष्टी. प्रॅक्टिस करायची आहे. मागे जो 60 मिनिटं आणि 100 क्वेश्चनचं जे इक्वेशन सांगितलं, ते पॉसिबल कधी आहे 100च्या 100 क्वेश्चन सॉल्व्ह करणं? ते प्रॅक्टिसने आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट द्यायच्या, तुम्हाला टेस्ट सिरीज करायच्या, तर ते पण तुमच्या प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये असलं पाहिजे. नुसतं सिलेबस कव्हर करून अभ्यास करून फायदा नाहीये. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आय होप तुम्ही त्या सगळ्या गोष्टी घेतायत, त्याची दखल घेतायत, यू आर टेकिंग केअर ऑफ दोज थिंग्स. मला ते बाकी सांगण्याची गरज नाही जास्त. पण इथे बघा, म्हणून मी म्हटलं तुम्हाला, काही प्लॅन आहे का तुमचा या एक्झामिनेशनच्या, म्हणजे या प्रिपरेशनच्या संदर्भात? असलाच पाहिजे. नंतरच आपण, तुम्हाला माहिती की एक्झाम काय डिमांड करते तुमच्याकडनं, आणि तुमच्या नंबर ऑफ रिव्हिजन जशा माझ्या 2 होत्या, तशा तुमच्या किती आहेत, तसा प्लॅन तुमच्याकडे आहे का, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटचा क्वेश्चन, खूपच जास्त महत्वाचा क्वेश्चन, या एक्झामच्या बाबतीत तुम्ही खरंच सिरियस आहेत का? आर यू रिअली सिरियस? या एक्झामच्या बाबतीत तुम्ही खरंच सिरियस आहात का? हा क्वेश्चन विचारा स्वतःला. कारण खरं सांगतो, ऑनेस्टली मी गेलो याच्यामधनं, म्हणून सांगतोय, लोकांनी 1.5 वर्ष प्रिपरेशन केलं होतं बरं आमच्या एक्झामच्या वेळेस. आता तुम्ही कधी करतायत, काय करतायत त्याच्यावरती आहे. आणि लोकांना कळलंय आता असिस्टंट टाउन प्लॅनर काय आहे, म्हणून कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की जबरदस्त आणि बेकार. आय रिमेंबर माझ्यासोबत, म्हणजे आता तुम्हाला काय सांगू, आत्ताच जर सांगायचं म्हटलं ना, ऑनेस्टली स्पीकिंग, माझ्यासोबत आत्ताचे जे माझे कलिग्ज आहेत, WRD मधले जेई वगैरे, ते सोडून एटीपीला आलेले, हा एई जेई अशी लोक आहेत. का? कारण त्यांना माहितीये हे डिपार्टमेंट काय आहे. ठीक आहे, बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये काय आहे, एक हायरार्की असते, सेट ऑफ हायरार्की असते, प्रमोशन फिक्स्ड, याच्यानंतर पॉसिबल्स असतात. इथे माहितीये ही असिस्टंट टाउन प्लॅनर ही पोस्ट काय, आधी ती माहिती करून घ्या. ही ग्रुप बी ची पोस्ट आहे, पण गॅझेटेड पोस्ट आहे. ग्रेड 1 चं श्रेणी 1चं पेमेंट आहे. हा, याच्या पुढचं जे प्रमोशन असणार आहे ते टीपी डायरेक्ट क्लास 1चं प्रमोशन आहे. आणि असं डिपार्टमेंट आहे की ज्याच्यासाठी एक्झाम होते, म्हणजे बऱ्यापैकी हे डिपार्टमेंट एक्झाम्स तू भरलं जातं, म्हणजे इव्हन हायर पोस्ट सुद्धा. तर चान्सेस तुमचे डायरेक्टर वगैरे बनण्याचे, असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर वगैरे बनण्याचे खूप जास्त आहेत. तर करिअर ग्रोथ फॅब्युलस आहे या डिपार्टमेंटमध्ये, म्हणून बाकीच्या डिपार्टमेंटमधली लोक ते सोडून हे करून इकडे येतात. एक्झाम क्रॅक करणं पण तितकं सिम्पल आहे त्यांच्यासाठी. म्हणून तुमची कॉम्पिटिशन ती आहे. पहिला क्वेश्चन जो माझा आहे ना, आर यू अवेअर अबाउट युअर कॉम्पिटिशन? ऑलरेडी सर्व्हिसमध्ये असलेली लोक, ऑलरेडी कुठेतरी सिलेक्ट झालेली लोक, ज्यांना माहिती आहे की एक्झाम कशा क्रॅक करायच्या आहेत, एमपीएससीची क्रॅकशीट त्यांच्याकडे, अशी लोक तुमच्यासोबत प्रिपेअर करतायत. 1-1, 1.5 वर्ष ज्यांनी प्रिपरेशन सुरू केली आहे ऑलरेडी वर्षापासून, एवढ्या वर्षापासून, ती लोक तुमच्या सोबत आहेत. सो थोडंसं सिरियस व्हा. आणि दादांनो एक सांगतो, दादांनो आणि दिदींनो एक सांगतो, एकदम खूप म्हणजे ऍडवाइस घ्या माझ्याकडनं.
सिनारिओ खूप चेंज होतो. काही दिवसापर्यंत मी तुमच्यासारखा अभ्यास करणार होतो, तुमच्यासारखा ॲस्पायरंट होतो, पण सडनली जेव्हा माझ्याकडे पोस्ट आली, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, लोकांना मला ट्रीट करायचा एक पद्धत, ते सगळ्या गोष्टी बदलल्यात. मी ना आय राईट अ ब्लॉग, मी म्हणजे ब्लॉगर आहे ऑफिशियली, आणि माझं फेसबुक पेजवरती पण तुम्हाला ती भेटेल. ॲक्च्युली मी पोएम्स वगैरे लिहितो. तर एक माझं सिलेक्शन जेव्हा झालं होतं तेव्हा मी एक पोएम लिहिली होती खूप छान, समाधान नावाची, की समाधान नेमकं काय असतं. तुम्ही हे लेक्चर जेव्हा बघताय ना, तुम्हाला ते परमोच्च समाधान जर अनुभवायचं असेल ना, ही एक्झाम तुम्हाला क्रॅक करणं आहे. ठीक आहे, ही एक्झाम तुम्हाला क्रॅक करणं आहे. आणि निघा याच्यातनं, लवकर निघा. ही जी प्रिपरेशनची फेज आहे ना, काहीतरी पोस्ट हातात घ्या, बाकी प्रिपरेशन सुरू राहू द्या. म्हणजे एक शायर आहे, खूप छान म्हणून गेला बघा तो, सवालों सवालों में थे, अब तक सवालों में थे, जवाबों में निकल गए. म्हणजे प्रिपरेशनच्या फेजमध्ये विचारतात ना क्वेश्चन्स, काय करताय, काय चालू आहे, कधीपर्यंत, कधी होणार आहे, हे जे क्वेश्चन्स असतात ना, ते हॉन्टिंग क्वेश्चन्स असतात एका ॲस्पायरंटला, हॉन्टिंग असतात ते, आणि ते खूप त्रास देतात. तर तो शायर खूप छान म्हणतोय, म्हणतोय की अब तक सवालों में थे, जवाबों में निकल गए, बड़े अजीम होते हैं वो लोग जो किताबों से निकल गए. हे किताबे, हे निकला, यांच्यातनं निघा, जल्दी निकलो इसमें से, और ऑफिसर बन जाओ. और इसकी प्रिपरेशन, इसके लिए आत्ता जर तुम्ही 80% देत असाल तर 100% द्या, 120% द्या, आणि द्या, आणि निघा इथनं, पोस्ट घ्या. ठीक आहे, आणि व्यवस्थित प्रिपेअर करा. मी ऑनेस्टली स्पीकिंग माझा रोड मॅप सांगतो तुम्हाला, माझं कसं झालं होतं, माझा सिनेरिओ काय होता, माझी काय स्टोरी आहे. पण एक रिअलिस्टिक प्लॅन पाहिजे कोणती एक्झाम किंवा कोणतीही गोष्ट क्रॅक करण्यासाठी. तो जर तुमच्याकडे असेल ना, तर दुनिया में ऐसी कोई ताकत नहीं है जो तुम्हें रोक सकती है. ठीक है, चलो, हे झालं आईस ब्रेकर. इनफ आईस ब्रेकर्स. आता वॉर्निंग्स, या ना धडधडीत 3 वॉर्निंग खूप मोठ्या ह्याच्यात मी इथे लिहिल्या आहेत. तुमच्या एक्सपेक्टेशन्स आणि हे काय असतील त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, बिफोर यू स्टार्ट एक्सपेक्टिंग so many things from me. These are the clear cut warnings to you. वॉर्निंग नंबर 1, हे जे काही माझं मटेरियल आहे, हे जे काही माझं माइंड मॅप आहे, हे प्लीज डोंट यूज ॲज युअर मेन सोर्स. डू नॉट यूज दिस ॲज युअर मेन सोर्स. हे फक्त कॉम्प्लिमेंटरी आहे तुमच्या अभ्यासाला, तुमच्या ज्या मेन सोर्स आहे स्टडीज आहेत त्याला. ठीक आहे, हे व्हॅल्यू ॲडिशन आहे, ॲड ऑन आहे, मी ऑलरेडी सांगितलंय. कुणी आलं आणि म्हटलं मी माइंड मॅप मधनच अभ्यास करतो, नाही, माइंड मॅप मधनं तो रिवाइज करतो, येस, आम्हीच म्हणाल की येस, गुड आहे, म्हणजे गुड स्ट्रॅटेजी. पण याच्यातनं अभ्यास करतो कारण याच्यातनं ॲब्रिव्हेशन्स आणि बऱ्यापैकी अशा मला जशा जशा गोष्टी समजतील तशा मी पुट केलेल्या आहेत. का, कारण त्या लक्षात ठेवायच्या आहेत मला. माझं एम तिथे अभ्यास करणं नव्हतं, माझं एम तिथे गोष्टी लक्षात ठेवणं आहे. त्या सिम्पली कशा होतात, सिम्प्लिफाय करणं आहे. कशात काय, हा मोठा होता माझा माइंड मॅप तयार करण्याचा. म्हणून मेन सोर्स जर ठेवत असाल तर इट इज रॉंग. तुम्हाला कॉशनरी वॉर्निंग नंबर 1. दुसरी, की मी तुमचा टीचर नाही, आय एम नॉट युअर टीचर, आय एम जस्ट युअर गाईड. ठीक आहे, आणि इथे आपण सिलेबस अंडरस्टँड नाही करत आहोत, एक्सप्लेन नाही करत आहोत, आपण सिलेबस रिवाइज करत आहोत. ठीक आहे, म्हणून एखादी टर्म स्लाइडवरती याच्यावरती दिसली की लगेच मी एकदम डिटेलमध्ये जाईल. मी माझ्या परीने प्रयत्न करेल, म्हणजे मला जे सांगायचं आहे तिथपर्यंत डिलिव्हर करणं मी माझ्या परीने प्रयत्न करेल. पण अगदीच डिटेलमध्ये जाऊन आणि एकदम त्याला त्याचे सगळं तुम्हाला बारकाईने मायक्रोस्कोपिक अंडरस्टँडिंग, प्लीज डोंट एक्सपेक्ट दॅट फ्रॉम मी. आणि ते एक्सपेक्ट करत असाल तर तुम्ही रॉंग प्लॅटफॉर्मवरती आहात. दिस इज रिव्हिजन सेशन ओनली. ओके, ही दुसरी वॉर्निंग महत्वाची आहे. माझ्याकडनं खूप अपेक्षा आणि आशा लावण्याच्या आधी हे वाचणं, हे देणं खूप इम्पॉर्टंट आहे. तिसरी महत्वाची जी आहे ते असं आहे, ऍक्च्युली हे सगळ्या हे सगळं बोलणं वगैरे हे याच्यात, आणि द टाइम व्हेन आय एम रेकॉर्डिंग दिस लेक्चर, या सगळ्या पिरियडमध्ये ना माझ्याकडे टाइम क्रंच आहे. माझ्याकडे काही नैसर्गिक रिस्टंट्स आणि कन्स्टंट्स आहेत.
सो हे लेक्चर्स जे आहेत दे आर व्हेरी फास्ट पेस्ड, बरोबर, लिमिटेड टाइम असल्यामुळे. सो बकल अप, तुम्हाला ह्या स्पीडला मॅच करायचंय तुमच्या पद्धतीने. बघा, मला तर बऱ्यापैकी माहिती आहे तुम्ही कसं करता, 2x वर 1.5x वरती लेक्चर्स बघता. हे नॅचरलीच तेवढे फास्ट चालणार आहेत, ती करायची गरज चालणार नाही. सो तुमच्याकडनं स्पीडअप होण्याची एक्सपेक्टेशन्स माझ्या आहेत. तुम्ही त्या मॅच करून घ्या, स्पीड मॅच करून. ह्या 3 व्हेरी इम्पॉर्टंट वॉर्निंग्स नंतर आपण आता व्यवस्थित पैकी सुरुवात करू आपल्या जे मेन गोष्टी जे आपल्याला शिकायची आहे ती. लेट्स बिगिन. सगळ्यात आधी माइंड मॅप. माइंड मॅप काय असतो? माइंड मॅप एक व्हिज्युअल प्रेझेंटेशनचा प्रकार आहे की ज्याने ना गोष्टी सिम्पली ऑर्गनाईज करता येतात आणि तुमच्या प्रिपरेशनला एक स्ट्रक्चर देता येतं आणि गोष्टी जास्त काळ आपण मेमरीमध्ये ठेवू शकतो. ओके, जे काही अभ्यास केलाय तो अभ्यास प्रेझेंट करायचा एक पद्धत आहे माइंड मॅप. ठीक आहे, हे थोडंसं गोष्टी लॉंग टर्म लक्षात ठेवण्यासाठी बनवल्या जातात. आता माझी एक छोटीशी स्टोरी सांगतो, एक लिटल बिट अबाउट मी. झालं असं होतं, ही एक्झामिनेशन 2022 मध्ये होती. 2021च्या आसपास आय रिमेंबर, 21 मध्ये आय गेस कुठेतरी एक्झामिनेशनची ऍड आली होती आणि ती एक्झामिनेशन झाली. एटीपीच्या एक्झाम बद्दल बोलतोय मी. ती झाली नव्हती, बराच वेळ लागला त्या एक्झाम होण्यासाठी. आणि आय रिमेंबर म्हणजे मी युपीएससीचा अभ्यास करत होतो आणि कोविडच्या पिरियडमुळे युपीएससीची सायकल थोडीशी डिस्टर्ब झालेली आणि एक्झाम सायकल थोडीशी लेट चालत होती. तर 2021ची जी प्रिलिमिनरी एक्झाम होती ती खूप लेट झाली, मेन्स म्हणून खूप लेट झाली. 2021ची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन युपीएससीची मी क्वालिफाय केली आणि मेन्ससाठी बसलो, मेन्स लिहिली. प्री आणि मेन्सच्या पिरियड मध्ये साधारणतः 3 महिन्याचा हे असतो, गॅप असतो. तर पूर्ण फेजमध्ये जेव्हा माझी मेन्स मी मुंबईला लिहिली, अनफॉर्च्युनेटली आय कुडंट क्लिअर दॅट मेन्स. त्या वर्षीची मेन्स माझी झाली नाही युपीएससीची. आणि त्याच्यानंतर हे एक्झामिनेशन होती. म्हणजे त्या फेल्युअर नंतर ते या एक्झामिनेशन पर्यंत माझ्याकडे ऑन अन ॲव्हरेज म्हणजे अराउंड 3-3.5 महिन्याचा स्पॅन होता. 4 महिन्याचा पकडू आपण, ठीक आहे. आणि मग ते वेगळं, ते रिझल्ट लागल्यानंतरचं वगैरे असं थोडासा तो सगळा स्पॅन पकडून असं काहीतरी होता ह्या प्रिपरेशनसाठी माझ्याकडे. बेसिकली एक तर बॅकग्राऊंड तो असल्यामुळे थोडंसं माहित होतं की एक्झाम हे जाणार आहे आपल्याला. पण लिमिटेड टाइम माझ्याकडे जेव्हा होता तेव्हा मी काय केलं, युपीएससी मध्ये एक सवय लागलेली आहे युपीएससी मध्ये मला, की आम्हाला वी हॅव लॉट ऑफ प्लेथर ऑफ डेटा आणि तो डेटा अनालाइज करायचा असतो, व्यवस्थित लक्षात ठेवायचा असतो, रिप्रेझेंट करायचा असतो आणि त्याच्यामध्ये माइंड मॅप प्रत्येक टॉपिकवरती तयार करायची सवय लागलेली आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये मी तोच माझी अभ्यास करण्याची टेक्निक, तीच अभ्यास करण्याची टेक्निक, तोच जो माझा प्लॅन आहे तो इकडे अप्लाय केला आणि तो सक्सेसफुल झाला असं मला वाटतं. दॅट्स द रिझल्ट. मी तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्हाला ज्ञान देतोय, हे त्याचंच आय गेस फलित असणार आहे. तर या लिमिटेड पिरियडमध्ये मी अभ्यास कसा केला, तर मी माइंड मॅपच्या थ्रू अभ्यास केलाय. प्रत्येक टॉपिक मी अंडरस्टँडिंग त्याची घेतली, बेसिक अंडरस्टँडिंग, आणि मग मला त्या गोष्टी कशा लक्षात राहतील त्याच्यासाठी मी माइंड मॅप्स यूज केले. ठीक आहे, तर एक माइंड मॅपचा आपण सॅम्पल बघू कसे असतात. माइंड मॅप म्हणजे काय की एक सिम्पल मेन टॉपिक असतो, तुमच्या छोट्या आयडिया, मग त्यांचं इंटरलेजेस, इंटरकनेक्शन्स. कारण आपल्याकडे ना खूप म्हणजे आपलं सिलेबस खूप असा रोट लर्निंगचा सिलेबस आहे, गोष्टी पाठच पाहिजे आहे की नाही. गोष्टी पाठ नसतील तर हॅलो हां, म्हणजे गोष्टी तुमच्या पाठच पाहिजे आणि जर तोंड पाठ असतील तरच फायदा आहे. म्हणजे MRTP ऍक्ट समजा फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर तो सेक्शन बाय सेक्शन तुमचा पाठ पाहिजे. दिस इज व्हॉट दिस एक्झामिनेशन डिमांड्स. सेक्शन बाय सेक्शन पाठ पाहिजे. इव्हन RTI RTS असतील ते सुद्धा सेक्शन बाय सेक्शन पाठ पाहिजे. पण पुढे बघू कसा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आला होता त्याच्यावरती. म्हणजे 3 ते 20 MRTP ऍक्ट चे सेक्शन्स हे रिजनल प्लॅनिंग वरती आहे. म्हणजे 3 मध्ये एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन आहे, 4 मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल बोर्ड आहे, RPBचं कॉन्स्टिट्यूशन आहे, बरोबर. मग 5 मध्ये त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन, टर्म्स ऑफ ऑफिस वगैरे दिलेला आहे. 6 मध्ये त्यांचं रेजिग्नेशन वगैरे वगैरे वगैरेच्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे ते कोण कुठे
कोण कोणाला रेजिग्नेशन ॲड्रेस करेल आणि चेअरमन नसताना त्या गोष्टी तिथे 6 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, असं म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या पाठ पाहिजे. जसं डीपीचं जर बघितलं तर 21 पासून 40 पर्यंतचे डीपीचे सेक्शन्स आहेत, बरोबर. 40 म्हणजे ऍक्च्युली 32 पर्यंत ते मॉडिफिकेशन वगैरे पर्यंत चालतं आणि पुढचे मग ते बाकीचे सेक्शन्स आहेत. ते 21 मध्ये ते 3-3 वर्षाचे क्लॉजेस आहेत, 22 मध्ये कंटेंट आहे डीपीचं, 22 मध्ये मॉडिफिकेशन. म्हणजे इतकं तोंडपाठ पाहिजे, हँडी पाहिजेत गोष्टी. ठीक आहे. 23 मध्ये डिक्लेरेशन ऑफ इंटेन्स आहे, इंटेन्शन आहे, सॉरी, डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन. 24 मध्ये टाउन प्लॅनिंग ऑफिसरची अपॉइंटमेंट आहे. हे अशा आलं की पाठ अशा गोष्टी असतील तर हे एक्झाम क्रॅक करणं खूप सोपं आहे. आणि त्याच्यासाठी मी हे माइंड मॅप्स वगैरे तयार केले होते आणि त्याच्यातनंच त्याचाच फायदा मला झालेला दिसतो. आपण रिअल माइंड मॅप बघू. येस, दिस इज, आता हे जसे ती इंट्रोडक्टरी स्लाइड तुम्हाला जज करण्यासाठी होती, ही माझ्यासाठी आहे, मला अकाउंटेबल राहण्यासाठी आणि तुम्ही मला अकाउंटेबल ठेवण्यासाठी. म्हणजे ह्या गोष्टी आपण करणार आहोत. असं सिलेबस मी 10 पॉइंटरमध्ये डिवाइड केलेला आहे आणि आपण त्या याच्याप्रमाणे माइंड मॅप बघणार आहोत. ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये आपण बघू, म्हणजे हे हे दिस इज द कोर्स ऍक्च्युली. म्हणजे पहिल्या याच्यात आपण सिलेबस बघणार आहोत, आरटीआय आरटीएस बघणार आहोत, URDPFI बघणार आहोत आणि थेरीज ऑफ प्लॅनिंग बघणार आहोत. मग त्याच्या आधी लँड ॲक्विजिशन बघणार आहोत. हे फ्लो, सॉरी, द फ्लो याच्यासाठी असा ठेवला आहे की आपण प्रोग्रेस अशी व्यवस्थित करूया. म्हणजे डायरेक्ट प्लॅनिंगच्या टॉपिक्सला हात न लावता आधी ऍक्ट्स वगैरे बघू. URDPFI ने थोडंसं, आता तुम्ही म्हणाल सर सिलेबसमध्ये कुठे आहे का URDPFI, कुठे कशाला त्याचा माइंड मॅप तयार केला आणि कशाला. ऍक्च्युली म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायला मला खूप छान आवडेल. तुम्हाला ते लहानपणी सगळ्यांनी यूज केलेली असणार आहे बघा, उजळणी असते, उजळणी, त्या ब्ल्यू कलरची उजळणी आमच्या वेळेस यायची. म्हणजे ते त्यात नसायचे का ती छगन कमळ बघ वगैरे या टाईपचे सेंटेन्सेस, बेसिक बेसिक बेसिक. म्हणजे ती बुक काय कोणत्या करिक्युलम मध्ये नव्हती, पण ती एक बेसिक बुक असते, ती अंडरस्टँडिंग देते तुम्हाला. तसं प्लॅनिंगच्या फील्डमध्ये काही असेल तर ते URDPFI आहे. म्हणजे तुमचं सिव्हिल बॅकग्राऊंड आहे आणि तुम्हाला प्लॅनिंग बद्दल काहीच माहित नाही, एखादा सब्जेक्ट होता तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये, तो पण ऑप्शनल म्हणजे ते याला टाकलेला कमी क्रेडिट्सचा सब्जेक्ट असा जर होता आणि तुम्हाला काहीच माहित नाही, तर URDPFI तुम्हाला ती अंडरस्टँडिंग देईल, बेसिक अंडरस्टँडिंग. सो इट इज नॉट पार्ट ऑफ सिलेबस, बट स्टील सिलेबसचे काही पॉइंटच तिथे कव्हर होतील. ओके, म्हणून URDPFIचं पण मी एक माइंड मॅप तयार केला आहे आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंगसाठी. मग आपण प्लॅनिंग वगैरे बघू, मग पॉलिसीज, स्कीम्स आणि डायरेक्ट कोरला हात घालू. ठीक आहे. इथे आपला RTI वरती एक माइंड मॅप आहे, RTS वरती एक माइंड मॅप आहे, सिलेबसचा एक माइंड मॅप आपल्याकडे, लँड ॲक्विजिशनचा एक आहे, इथे एक आहे, थेरीज ऑफ प्लॅनिंग वरती एक आहे आणि इथे आणखीन एक असणार आहे इम्पॉर्टंट टॉपिक्स. म्हणजे इथे 2 माइंड मॅप असणार आहेत आपले. ठीक आहे. इथे ठीक आहे. ओके, इथे असणार आहेत आपले 2 माइंड मॅप. एक इम्पॉर्टंट प्लॅनिंग टॉपिक्स म्हणून असेल आणि एक थेरीज ऑफ प्लॅनिंग वरती असेल. पॉलिसीज, ज्या सिलेबस मधल्या पॉलिसीज आहेत त्या सगळ्या, म्हणजे त्या 3 पॉलिसीज आणि 4 स्कीम्स, म्हणजे असे इथे टोटल 3 माइंड मॅप्स, इथे टोटल 4 माइंड मॅप्स. ऍक्च्युली एकाच माइंड मॅप मध्ये कव्हर आहे, तर इथे एकच माइंड मॅप असेल आणि इथेही एकच असेल. मी तो प्रिपेअर करताना केलाय, आता तुम्हाला प्रेझेंट करताना मी त्यांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. ठीक आहे. MRTP ऍक्ट, इथे सगळ्यात जास्त माइंड मॅप्स आहेत आतले. म्हणजे MRTPच्या बेसिक अंडरस्टँडिंग, प्लॅनिंग बॅकग्राऊंड वगैरे त्याच्यावरती एक. त्यानंतर DP, RP, DP, TP स्कीम याच्यावरती सेपरेट. TP स्कीम मध्येच LAP आपण हे केलेला आहे. तो खूप मेजर हे आहे आपलं. म्हणजे हे जर कव्हर झालं तर जवळजवळ तुमचा 50% सिलेबस म्हणू शकतो आपण, अराउंड 50% सिलेबस, कारण सम वॉट लिंकेजेस इकडे तिकडे याचे आहेत MRTP ऍक्टच्या. ओके. UDCPR वरती एक माइंड मॅप आहे जो की खूप बल्की आहे. या सिस्टीमने जर सपोर्ट केला तर ठीक आहे, माझ्या सिस्टीमवरती ते सपोर्ट करतो, पण आपण तो पण बघूया. व्हॅल्युएशनचे एकच माइंड मॅप आहे, पण सिलेबसमध्ये पॉइंटर 3 आहे.
ASR वगैरे त्यात याच्यातच कव्हर केलेत आपण, त्याचा एक सेपरेट माइंड मॅप आहे. तर व्हॅल्युएशन जसे 2 माइंड मॅप होतील, ट्रान्सपोर्टेशनचे 2 आहेत पण आपण कंबाईन करून त्याला एकच माइंड मॅप तयार करूया. रिमेनिंग टॉपिक्स जसे आहेत त्याचे छोटे छोटे ऍक्ट्स, काउन्सिल ऍक्ट्स आणि ते बाकीच्या सगळ्या गोष्टी, कॉर्पोरेशन ऍक्ट्स वगैरे, ते पण आपण व्यवस्थित कव्हर करणार आहोत. ओके. माइंड जे आहे तुमचं ते मसल आहे एक, and the more you exercise it, the stronger it gets and more it expands. म्हणून हे माइंड मॅप मी यूज करायचो. गोष्टी लक्षात राहतात आणि लॉंग टर्म साठी लक्षात राहतात. नॉट नेसेसरी जे माझ्यासाठी वर्क केलं ते तुमच्यासाठी वर्क करेल, पण माझा एक प्रयत्न आहे की मी जे केलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. म्हणून तुमच्या समोर मी उभा आहे. तुम्हाला आवडला तर ठीक, नाही आवडला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करा. तुमचा याच्यात जर तुम्हाला वाटायला लागलं नाही खूप टाइम कन्झ्युमिंग, सोडून द्या. ओके, बिनधास्त सोडून द्या आणि तुमचं तुमचं चालू राहू द्या. पण तुम्हाला काही वाटलं म्हणजे 4-5 गोष्टी जर याच्यातनं फ्रुटफुल निघाल्या तुमच्यासाठी, एकदा तुम्ही बघितलं ते सिलेबस पूर्ण एका दृष्टिक्षेपात आला, म्हणजे कसं माइंड मॅप म्हणजे काय की बेसिकली एखादा टॉपिक आपण इन सिलोज जो अभ्यास करतो असा इकडे तिकडे इकडे तिकडे, माइंड मॅपमुळे ते एका दृष्टिक्षेपात येतं आणि त्याच्या लिंकेजेस कळतात, इकडे काय तिकडे काय. म्हणून चलो. ओके, सगळ्यात महत्वाचं, कारण मी तर तुम्हाला हे सगळं लेक्चर्स रेकॉर्ड करून आणि लेटेस्ट सी म्हणजे माझ्या लेक्चर्स करताना तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन्स काय असेल की जे माइंड मॅप्स मी तयार केले त्याचं डिजिटल फॉर्मॅटमध्ये किंवा PDF लेटेस्ट सी, आमचं डिस्कशन चालू आहे त्याच्यावरती, लेटेस्ट सी ते कसं वर्कआउट होतं त्या पद्धतीने तुमच्याकडे असले पाहिजे. तुम्हाला ते समोर ठेवायचे आणि मग हे लेक्चर बघायचंय, ठीक आहे. पण त्या माइंड मॅप करताना जर तुम्हाला म्हणजे रीड करताना वगैरे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला विचारायचं सर हे तुम्ही माइंड मॅप कसे तयार केले किंवा याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा प्लीज. ऑफिस आवर्स मध्ये कॉल करू नका, अपार्ट फ्रॉम दॅट कॉल करा आणि लिमिटेड ठेवा. मला मेल केला तर सगळ्यात बेस्ट राहील. आय एम ऍक्टिव्ह ऑन मेलवरती मी तुम्हाला रिप्लाय वगैरे देईल, ठीक आहे. बाकी काही अडचण आली तर विद्यासागरच्या हेल्प डेस्कला कॉल करा, तिथे विचारा, देईल कॉन्टॅक्ट मी आणि तुमच्या ह्याच्यात मी असेल. कारण की माझा आता डायरेक्ट तुमच्याशी संबंध नसणार आहे. दिस इज रेकॉर्डेड लेक्चर्स, हे रेकॉर्डेड कोर्स आहे म्हणून मी माझं डिलिव्हर करून माझे डिलिव्हर्स हे करून निघून जाईल, पण तुम्हाला प्रॉब्लेम नको म्हणून मी माझ्या कॉन्टॅक्ट्स इथे शेअर केलेले आहेत. सो ज्युडिशियसली आणि व्यवस्थित डाऊट असेल तरच कॉल करा, देन ओनली रीच आउट टू मी. बाकी विद्यासागरकडनं जितके म्हणजे या आपल्या टीमकडनं जितके प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट होतील, आय गेस बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स तिथे सॉर्ट आउट होतील, तर असाच मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील. सो थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे. आता आपण खरोखरमध्ये रिअली सुरुवात करणार आहोत आपलं माइंड मॅपच्या थ्रू अभ्यास. ओके, चलो. हॅलो, ओके, वेलकम बॅक. आणि ज्या माइंड मॅप्स बद्दल मी तुम्हाला सांगत होतो, आपण इंट्रोडक्टरी सेशनमध्ये जे बघितलं, इंट्रोडक्शन जे बघितलं, ते माइंड मॅप्स असे आहेत. माइंड मॅप म्हणजे काय बघा, मेन टॉपिक, सब टॉपिक्स, त्याच्यानंतर त्याला वेगवेगळे फाटे आणि मग ते कसं आहे ऑर्गनाइज्ड वेने अभ्यास, इन शॉर्ट माइंड मॅप म्हणजे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या दोघांच्या गोष्टींचा मिलाप घालून एकदम छान पैकी आपण अनालिसिस करणार आहोत, ज्याने आपल्याला कळेल की आपल्याला नेमकं काय गोष्टी रिवाइज करायच्यात प्रॉपरली. म्हणून मला असं वाटतं, जसं मी तुम्हाला लास्ट टाइम एक्झाम्पल दिलं, की तुमच्या शत्रूला जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, जे आहे सिलेबसच्या वर्डिंग्स आणि त्याच्याप्रमाणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलेले आहेत का, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ह्या 2 गोष्टी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. लकीली तुम्हाला खूप स्वतः मेहनत करायची गरज नाहीये, बऱ्यापैकी तुमची मेहनत मी ते सोपी करून दिली आहे. प्रत्येक सिलेबसच्या वर्ड मध्ये कसा क्वेश्चन आलेला आहे, त्या सिलेबसच्या कोणत्या पोर्शन मध्ये म्हणजे कोणत्या सब टॉपिक मध्ये आलेला आहे त्याप्रमाणे क्वेश्चन्स मी इथे दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाची वॉर्निंग या याच्यामध्ये देताना मला अशी द्यायची आहे तुम्हाला, की हा 2022च्या जे एक्झामला सिलेबस होता त्या सिलेबसचा अनालिसिस आहे. ओके, आता नवीन ऍड पडेल, नवीन सिलेबस येईल, तर काय गोष्टी असतील आय डोंट नो, ॲज ऑफ नाऊ आय डोंट नो,
पण तुम्हाला एक शुअर शॉर्ट गोष्ट सांगणार आहे, आणि ती गोष्ट अशी की कितीही काही झालं तरी सिलेबसचं मेन स्ट्रक्चर बदलणार नाही. ठीक आहे, 2018ला सुद्धा सिलेबस मोर ऑर लेस तसाच होता, फक्त 2022ला जे झालं एक्झामिनेशन मध्ये ते चेंज फक्त UDCPR त्यांनी ऍड केलं. ओके, तर स्ट्रक्चर तेच असणार आहे, प्लॅनिंग काही चेंज होणार नाहीये ना, ऑब्विसली स्ट्रक्चर तेच असणार आहे. थोडंसं जर झाले तर काही चेंजेस होतील, आणि जर ते चेंजेस झाले तर दिस इज माय कमिटमेंट टू यू की अपडेटेड व्हिडिओ मी टाकेल, विद्यासागरच्या प्लॅटफॉर्मवरतीच असेल. पण ऍज ऑफ नाऊ आपल्याला हे कोर्स सुरू करताना ज्या दोन गोष्टी माहिती आहे, 2022च्या सिलेबस प्रमाणे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस बघायचे, किती क्वेश्चन कशात आले होते, कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट होते, आणि ते क्वेश्चन कशा प्रकारचे होते. तर इथे जे काय आहे ते 2022च्या सेट ए चा क्वेश्चन पेपर आणि त्याचे नंबर्स आहेत. तुम्हाला जर क्रॉस चेक करायचे असेल तर आय थिंक की हे विजिबल आहे. इज इट विजिबल? तुम्हाला तुमच्या स्लाइड वरती व्यवस्थित दिसतंय? ऑब्विसली आपण याचं प्रेझेंटेशन करणार आहोत, पण तुम्हाला हे दिसतंय ना, इथे खूप कंटेंट आहे, त्याच्यामुळे ही हे जे माइंड मॅप आहे ते थोडंसं दिसायला तुम्हाला हे दिसेल, बट आय होप ते दिसतंय प्रॉपर. मला असं वाटतंय की ते दिसतंय. लेट अस स्टार्ट, बघूया आपण. ओके, ग्रेट. हे आहेत सिलेबसचे मेन पॉइंट्स. ठीक आहे, करंट इव्हेंट्स अँड टेक्नॉलॉजी, अर्बनायझेशन, हे 19 पॉइंटर आहेत सिलेबसचे. आणि 19 पॉइंटर म्हणजे तुमचे सगळ्यात महत्वाचे 19 टप्पे या प्रिपरेशन मध्ये, आणि एक एक टप्पा तुम्हाला व्यवस्थित काय करायचं आहे, पार करायचं आहे. इथे जे ब्रॅकेटमध्ये दिसतंय तुम्हाला ते नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला 2022च्या एक्झामिनेशन मध्ये आलेले आहेत. जसं करंट इव्हेंट्स अँड टेक्नॉलॉजी वरती 4 क्वेश्चन, अर्बनायझेशन वरती 5, त्याच्यात सगळ्यात जास्त जर बघितलं आपण UDCPR वरती क्वेश्चन आहेत 12 क्वेश्चन. ठीक आहे, अच्छा. ओके, UDCPR वरती आपल्याला 12 क्वेश्चन्स आहेत. ट्रान्सपोर्टेशन वरती 4च क्वेश्चन्स आहेत. 2 नंबरला तुम्हाला दिसेल की DP, RP आणि TP स्कीम, 8 क्वेश्चन TP स्कीम वरती, 7 क्वेश्चन DP वरती, रिजनल प्लॅन. आपण बघूया वन बाय वन थोडंसं आपण डिटेल मध्ये बघूया सिलेबस मध्ये पॉइंटर्स आणि ते नेमकं कसं आहे. करंट इव्हेंट्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी हे सांगितले होते की सब टॉपिक्स असे दिले होते की करंट इव्हेंट्स नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्सचे जे आहेत ते बघा. GI GPS, रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्स, GI GPS खूप इम्पॉर्टंट आहे. 2 क्वेश्चन्स GI GPS वरतीच होते. एक क्वेश्चन त्यांनी करंट हॅपनिंग बद्दल विचारला होता प्लॅनिंग फील्ड मध्ये. ठीक आहे, आय गेस तो ट्विन टॉवर वाले बिल्डिंगचा क्वेश्चन होता. GPS वरती एक क्वेश्चन आलेला आहे बघा. GISच्या जिओ रेफरन्सिंग वरती एक क्वेश्चन आहे, आणि एक डायरेक्टिव्ह जे दिले होते GIS वरती हे करायचे. तर करंट अफेअर आणि टेक्नॉलॉजी यांचा एक चांगला सुमध्य MPSC ने काढलेला होता. ठीक आहे, त्यानंतर अर्बनायझेशन, गव्हर्नमेंट स्कीम्स, 5 क्वेश्चन्स टोटल आले होते. ठीक आहे, अर्बनायझेशन वरती एक क्वेश्चन विचारला होता, सिंपल बेसिक अंडरस्टँडिंगचा तो क्वेश्चन होता. अमृत वरती एक क्वेश्चन आलेला आहे की अमृतचं जे हेड्स आहेत त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारला होता त्यांनी की कोणते डोमेन्स आहेत मेजर. श्यामाप्रसाद मुखर्जी वरती नाही आला क्वेश्चन. PMAY वरती 2 क्वेश्चन्स आलेत, म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे. श्यामाप्रसाद मुखर्जीचा म्हणजे रर्बर मिशन वरती क्वेश्चन नसण्याचं की ते खूप इरिलेव्हंट आहे सध्याला. पण आय गेस बदलला तर हा पोर्शन बदलेल, इथे काही स्कीम्स ऍड होतील, काही डिलीट होतील, ह्या छोट्या मोठ्या चेंजेस होतील. बाकी मला नाही वाटत खूप मेजर चेंज होईल. सिंपल विचारलं होतं बघा PMAY वरती की ते सेंट्रल असिस्टन्स हे करण्यासाठी एलिजिबल होण्यासाठी किती % EWS जर कॅटेगरीत आलेच पाहिजे. सिंपल क्वेश्चन होता, हाही तुम्ही करू शकता. PMAY चे कंपोनंट्स जे 5 कंपोनंट आहेत त्याच्यापैकी 3 कंपोनंट जे दिलेले होते. स्मार्ट सिटी, सिंपल स्मार्ट सिटी कोणत्या होत्या त्या पाठ करायच्या होत्या, की त्याच्यावरती क्वेश्चन होता. सिंपल क्वेश्चन म्हणजे हे टॅकल करू शकता तुम्ही. पॉलिसीजचा प्रॉब्लेम कसा आहे, पॉलिसीज ह्या ज्या पॉलिसीज आहेत त्या खूप मोठ्या आहेत आणि एक क्वेश्चन आलाय प्रत्येक पॉलिसीवरती.
तर माझ्यासोबत अभ्यास करणाऱ्या बऱ्याच लोकांनी पॉलिसीचा पोर्शन उडवला होता, सिलेबसमध्येच केलाच नव्हता त्यांनी प्रिपरेशन. असं खूप काही त्यांचा तोटा झाला नाही, पण मी तुम्हाला ते सजेस्ट नाही करणार की पॉलिसीज वगैरे हे करायच्या. आता तुम्ही मला प्लॅनिंगच्या ऍस्पेक्टने बघायला सांगाल, ॲज अन ऑफिसर तुम्ही मला विचाराल, तर दीज पॉलिसीज आर व्हेरी ओल्ड अँड इरिलेव्हंट टू द टाउन प्लॅनिंग फील्ड करंटली. बट एक्झामसाठी तुम्हाला प्रिपेअर करायचे. हा एक एक क्वेश्चन मॅटर करतो. 2-2 मार्क्स जे आहेत ना ते मॅटर करतात, हे 6 मार्क्स मॅटर करतात. इट विल मेक ऑर ब्रेक यू. म्हणून सिलेबसमध्ये असं काहीच सोडायचं नाही की जे करायचं राहिलं किंवा ऑप्शनलला सोडलं. हे इंजिनिअरिंगचे पेपर नाही आहेत, ऑप्शनलला किंवा नाही केलं तर बघून घेऊ. लाईफचा कोर्स चेंज होणार या गोष्टीने. मी मागे सांगितलं ना तुम्हाला, खूप वेगळ्या होतात गोष्टी. सो ग्रो अप आणि ते सगळा सिलेबस एंटायरली कव्हर करा. RTI RTS टोटल 3 क्वेश्चन, RTI वरती 2 क्वेश्चन आणि RTS वरती 1 क्वेश्चन. याच्या बाबतीत मी आपण माइंड मॅप व्हायचे बघू तेव्हा पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण MPSCच्या ऑदर्स एक्झामसाठी सुद्धा RTI RTS जिथे जिथे असतं ना तिथले सुद्धा क्वेश्चन्स बघा, याच्यासाठी खूप चांगले आहेत. म्हणजे मी सांगतो, म्हणजे रिपीटेड क्वेश्चन्सच असतात, त्याच धर्तीवरती विचारले जातात. तर ते एक गुड सोर्स असू शकतो तुमच्यासाठी इन्फॉर्मेशनचा. एकदा तो स्टडी करा. डायरेक्ट सेक्शन विचारले होते RTI, म्हणजे इतकं डिटेलमध्ये RTI तुम्हाला माहित पाहिजे. आणि 120 दिवसाचा विचारलं होतं की सेक्शन 4 मध्ये ज्या गोष्टी पब्लिश करायच्या त्या किती दिवसात करायला पाहिजे. सिंपल क्वेश्चन होता. सेम RTS ला सुद्धा हे केलं, म्हणजे इतक्या डिटेलमध्ये वाचायचं आहे की तुम्हाला सेक्शन 4, 5, 6, 7 हे काय होते हेडिंग माहिती पाहिजे. सो असा अभ्यास करायचा आहे. ओके, थिअरीज ऑफ प्लॅनिंग सोपा टॉपिक, 4 क्वेश्चन. बऱ्याच लोकांना थोडंसं हे वाटतं की याच्यात नेमकं वाचायचं काय काय नाही. आपण सिंपल बघूया. माइंड मॅपमध्ये सगळे कव्हर केलेले आहेत. सिंपल क्वेश्चन विचारले होते त्यांनी. डायरेक्ट कोणता कॉन्सेप्ट कोणाचा आहे, क्लॅरेन्स पेरीचा नेबरहूड क्वेश्चन. हा थोडासा ऍप्लिकेशन बेस्ड होता गांधीनगरचा, आणि ते थोडंसं डोकं लावलं असतं तर जमलं असतं की ते नेबरहूड आहे, कारण रेसिडेन्शियल सेक्टर विचारलेलं आहे. ते एक थोडंसं ते जे हेच म्हटलं मी, हे कॉम्पिटिशन स्किल असतं की प्रिडिक्ट करता. म्हणजे सगळेच क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येतात असं नसतं. म्हणजे जवळजवळ तुम्ही 80% म्हणजे सॉल्व्ह करू शकता. सॉल्वेबल पेपर असतो, 20% अनसॉल्वेबल पेपर असतो जनरली कोणत्या एक्झामिनेशनसाठी. दिस इज व्हॉट वी यूज. म्हणजे आमच्या UPSC मध्ये तसं असतं की 50% पेपर तुम्हाला माहिती आहे, 50% पेपर माहित नाही आहे, आणि तिथे तुम्हाला गेस घ्यायचा असतो. म्हणजे तिथे तुम्हाला ऑप्शन्स माहिती असतात आणि मग ते गेस करून हे करायचं असतं, इलिमिनेशन वगैरे करायचं असतं. तर त्या टेक्निक्स वगैरे यूज करून तुम्ही ते काही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकला असता. सिंपल क्वेश्चन्स होते. रिजनल प्लॅन मोठा टॉपिक आहे, 4 क्वेश्चन आले होते. नीड ऑफ रिजनल प्लॅन, डेलिनेशन ऑफ रिजन, टाइप्स ऑफ रिजन्स, कंटेंट ऑफ रिजन्स. आता ते URDPFIचं जे सांगितलं मी तुम्हाला बघा, आता हे डेलिनेशन ऑफ रिजन ही टेक्निक कुठे दिलेली आहे, बाकी कुठे तुम्हाला सापडणार नाही. ते URDPFI मध्ये कव्हर झालेली आहे. रिजनल प्लॅनची गरज, टाइप्स ऑफ रिजन्स हे आपण थोडंसं बघणार आहोत. हा याच्यासाठी एक सेपरेट माइंड मॅप असेल आपला. त्यासम इम्पॉर्टंट जे टॉपिक्स असतील प्लॅनिंग रिलेटेड त्याच्यात हा माइंड मॅप असणार आहे. मी थोडंसं ह्याच्यासाठी सेपरेट कव्हर केलेलं होतं. आणि रिजनल प्लॅनिंग मध्ये MRTP ऍक्ट, रिजनल प्लॅन आणि MRTP ऍक्ट कसं आपला जो MRTP ऍक्ट आहे ना, त्या MRTP ऍक्टला इथे प्रत्येक याच्यात त्यांनी दिलेला आहे, कोट केलेला आहे. आपल्याला एंटायरिटी मध्ये शिकायचं आहे, पण असं ब्रेक नाही करणार. तरी आपण रिजनल प्लॅन प्रमाणे MRTP ऍक्ट वगैरे असं बघणार आहोत. आणि इट्स रिलेशन विथ स्टेट प्लॅन अँड सराउंडिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे 4 क्वेश्चन्स बघा, सिंपल होते. एक रिजनल बोर्डचं फंक्शन होतं, आणि त्यानंतर 10 इयर्स त्या प्लॅनची व्हॅलिडिटी, म्हणजे कधी नंतर करायचं आहे रिजनल प्लॅन. परत सिंपल क्वेश्चन होते. म्हणजे रिजनल प्लॅनिंग बोर्डवरतीच 2 क्वेश्चन येऊन गेले, ड्युटीज ऑफ रिजनल बोर्ड वगैरे वगैरे. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर प्लॅन अँड डेव्हलपमेंट. स्ट्रक्चर प्लॅन हा वर्ड URDPFI मध्ये त्यांनी उचललेला आहे. क्लासिफिकेशन ऑफ टाउन्स हे URDPFI मध्ये आपण कव्हर करणार आहोत. सर्वेज वगैरे सुद्धा आपण बघणार आहोत. प्रोजेक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन आला नाही, बट दॅट डझंट मीन की प्लॅनिंग पर्स्पेक्टिव्हने प्रोजेक्शन्स, सर्वेज, अनालिसिस हे खूप मॅटर करतं. तर आपण बघणार आहोत. मॉडिफिकेशन, सँक्शन्स सेपरेट दिलेला होता बघा. मी काय म्हणतो की एक सिंपल सांगू तुम्हाला, एकदम सिंपल फ्रँकली. मला सांगा,
एमपीएससी पेपर काढते, बरोबर. एमपीएससी कडे काय म्हणजे कसा, तुम्ही जर थोडासा अभ्यास केला असेल तर तुम्हाला हे माहिती असेल की पेपर काढण्याची प्रोसेस कशी असते, काय असते. आता कोणीतरी डिपार्टमेंट मधला एकदम एक्सपिरियन्स माणूस एमपीएससी उचलणार, ठीक आहे, अकॅडमिक्स ज्याचं स्ट्रॉंग आहे वगैरे असं असं, आणि त्याला सांगणार की तुम्ही आमच्या या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन पेपर तुम्हाला काढायचा आहे. त्याच्याकडे ते ठेवणार काय, त्याच्याकडे ते तुमच्या क्लासेसची बुक्स वगैरे नसणार आहे त्याच्याकडे एक्झाम काढायला. त्याच्याकडे काय असणार आहे, एमपीएससीने दिलेला सिलेबस. तर सिलेबसचे वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आता इथे क्लिअर क्लिअर दिलेलं होतं की मॉडिफिकेशन आणि मॉडिफिकेशन्स वरती आणि सबस्टॅन्शियल नेचरच्या मॉडिफिकेशन हा सिलेबसचा वर्ड आहे, तर ऑब्वियस होतं, साहजिक है, बहुत ऑब्वियस है ये कि उस पे क्वेश्चन आने वाला है और वो इम्पॉर्टंट टॉपिक है. तो हे एलएपीच्या बाबतीत खूप छान होतं, म्हणजे तिथं अगदी व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला ते क्वेश्चन सहित हे करून. तर सबस्टॅन्शियल नेचरची मॉडिफिकेशन, त्यानंतर ती जर एक मॉडिफिकेशन स्टेट गव्हर्नमेंटने प्रपोज केली फायनल डीपी मध्ये, तर त्याचा पिरियड, हे सगळं आपण केलेलं आहे, कव्हर करणार आहोत व्यवस्थित. 49 127 खूप इम्पॉर्टंट आहेत. प्लॅनिंग प्रोफेशन मध्ये नंतर तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, पण आता पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. चान्सेस आर व्हेरी मोर की याच्यावरती क्वेश्चन पडतील. बाकी तर डीपी प्रोसेस प्रिपरेशन वरती क्वेश्चन होते, क्वार्टरली रिपोर्ट वरती क्वेश्चन होता. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, एमआरटीपी ऍक्ट एकदम एकदम वर्ड बाय वर्ड वाचायचा आहे, एकदम वर्ड बाय वर्ड वाचायचा आहे, आणि त्याला ऑप्शनच नाही. तुम्ही म्हणाल मी क्लासच्या नोट्स यूज करतो, सफिशियंट आहे, सरांनी गुलाब सरांनी घेतलाय किंवा यांनी घेतलाय, मी त्याच्यातनच करेल, करा, हरकत नाही, ते तुमचं असेल. पण तुम्हाला एकदा ऍक्ट वर्ड बाय वर्ड वाचणं आहेच, त्याला ऑप्शन नाहीये. आणि इम्पॉर्टंट, सगळ्यात जास्त त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट, अपडेटेड ऍक्ट वाचा. हा, जुना ऍक्ट वाचू नका. कसं झालं होतं आमच्या एक्झामच्या प्रिपरेशन वेळेस, 22च्या एक्झामच्या प्रिपरेशन वेळेस इंटरनेटवरती इकडे तिकडे सगळीकडे जी लेटेस्ट व्हर्जन होतं ते 2015चं होतं, आणि 2018ला एक अमेंडमेंट झाली होती. ती अमेंडमेंट त्याच्यात म्हणजे होती, ती नंतर अशी ऍड ऑन अशी अमेंडमेंट होती, आणि त्या अमेंडमेंटने काय केलं होतं, छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या होत्या याच्यामध्ये. एक अमेंडमेंटची ही जी होती ना, लोकांनी तेवढीच वाचली, त्याने काय काय चेंजेस झालेले आहेत त्या नव्हत्या बघितल्या. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना हे माहित नव्हतं की 2018ला पण रिवाईज झालेला आहे. रिवाइज्ड अँड अपडेटेड गोष्टी वापरा, जे पण ऍक्ट, इव्हन आरटीआय जो यूज करायचा आहे, आरटीआयचा ऍक्ट रिवाइज्ड बघा, बदलत राहतात गोष्टी. आरटीएस पण रिवाइज बघा, लँड एक्विजिशन पण रिवाइज बघा, तर ते डेट वरती जी आहे ती खूप मॅटर करते. सो डज एमआरटीपी साठी. ठीक आहे, एमआरटीपीच्या डीपी वरती हे जे क्वेश्चन्स आहेत, सिंपल सिंपल क्वेश्चन, टाइम पिरियड खूप इम्पॉर्टंट आहे. आपण बघू कसं लक्षात ठेवायचं ते, जास्त इथे रिव्हील नाही करत आहे मी. फास्ट मध्ये बघूया आपण. टाउन प्लॅनिंग स्कीम विचारलं होतं की सिंपल कन्सेप्ट आणि प्रिपरेशन, त्यांचं रिलेशन याच्यासोबत, त्याच्यावरती क्वेश्चन आहे इथे. टोटल 8 क्वेश्चन्स आहेत. पोझिशन, आर्बिट्रेटर, फंक्शन ऑफ ट्रिब्युनल आलेले आहेत, सगळ्यांवरती क्वेश्चन आहे. तर बघा, तो जो टॉपिक होता की कन्सेप्ट काय आहे, भारी क्वेश्चन आला होता बघा, की ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम कन्सिस्ट ऑफ, आणि लोक कन्फ्यूज झाले की अरे हे नेमकं काय. लोकांनी ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीमला काय अज्युम केलं की ती जी प्रिलिमिनरी स्कीम तयार केली जाते ती डिवाइड केली जाते. प्रिलिमिनरी स्कीम ही फिजिकल आणि फायनल स्कीम ही व्हॅल्युएशनचा त्याच्यात पार्ट. अरे क्वेश्चन तो विचारलाच नव्हता. क्वेश्चन होता सिंपल ड्राफ्ट स्कीम, जे दोन्ही मिळून, ज्या दोन्ही याच्या आधी असते ते. दिस इज व्हॉट आय कॉल की हे ना स्किल सेट असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे, आणि ते लोकांकडे पाहिजे. व्यवस्थित शांततेत क्वेश्चन वाचणं आणि ते व्यवस्थित आन्सर करणं. बऱ्याच जणांचा तो चुकला होता क्वेश्चन. रिझर्वेशन वरती क्वेश्चन सिंपल, ओपी एफपी सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यू तुम्ही बघितलेलं असणार आहे. सिंपल सिंपल क्वेश्चन आले होते त्याच्यावरती. डायरेक्ट डेफिनेशन विचारलेली. इन्क्रिमेंटल कॉन्ट्रीब्युशन लिहिलंय तिथे क्लिअर क्लिअर, ऍक्ट मधले वर्ड्स त्यांनी केलेत. हा, इथे जे हायलाइटेड आहे ते उत्तर आहेत बरं. तर हा माइंड मॅप जेव्हा तुम्हाला भेटेल तुमच्याकडे अनालिसिस साठी असेल तुमच्याकडे. आर्बिट्रेटर वरती क्वेश्चन होता. लोकल एरिया प्लॅन, आता लोकल एरिया प्लॅन थोडासा ऍड केला होता त्यांनी, आय रिमेंबर. आणि ते क्लिअर कट वर्ड दिलेत तुमच्या सिलेबसमध्ये की 4 ह्याच्यात तो हे करून दिलेला आहे की कन्सेप्ट काय ते बघा, डिलिनेशन वगैरे बघा, त्याचं ऑब्जेक्टिव्ह बघा, मेथडॉलॉजी ऑफ प्रिपरेशन बघा, आणि
केस स्टडीज, व्हेरी इम्पॉर्टंट, केस स्टडीज आणि प्रोव्हिजन इन UDCPR हे रिसेंटली ऍड झालेलं होतं आमच्या वेळेसच. जेव्हा तुम्हाला विचारलंय की तुम्हाला केस स्टडीज बघायच्या आहेत, तर बट ऑब्वियस येतं की गुजरातचा जो ऍक्ट आहे, गुजरातच्या MRTP म्हणजे गुजरातचा जो ऍक्ट आहे, गुजरातच्या टाउन प्लॅनिंग ऍक्ट मध्ये लोकल एरिया प्लॅनला खूप व्यवस्थित त्यांनी सेपरेटली डील केलेलं आहे आणि फेमस केस स्टडी आहे. जर तुम्हाला थोडं प्लॅनिंग बद्दल माहिती असेल तर बट ऑब्वियस तुम्ही ती करणार आहात. म्हणून बऱ्याच लोकांना काय वाटलं होतं की हा क्वेश्चन तर आउट ऑफ विचारला त्यांनी. ऑब्विसली आउट ऑफ वगैरे नाही विचारला त्यांनी. ओके, तर सिलेबसमध्ये वर्ड होता क्लिअर कट, केस स्टडीज इन इंडिया. आणि केस स्टडीज इन इंडिया विचारल्यानंतर त्याचं एक्झेम्पलरी एक्झाम्पल, सगळ्यात प्राईम एक्झाम्पल जे असेल ते गुजरातचा ऍक्ट आहे, तर तो थोडंसं वाचायला पाहिजे होता. त्यांनी डायरेक्ट त्यांचं सेक्शन वगैरे विचारलेलं होतं. सिम्पल होतं ते पण, म्हणजे ऑब्विसली थोडं वेगळं वाटेल ऑब्विसली स्टार्टिंगला, बट स्टील डुएबल. हे तर क्लिअर कट लिहिलं होतं तिथे. सिम्पल सिम्पल त्यांनी UDCPR मधली लाईनच उचलली आहे. डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील 6 क्वेश्चन्स टोटल, आय गेस 7 असतील, 6 बघू. डेव्हलपमेंट चार्जेस काय ते विचारले होते. परमिशन 45, सेक्शन 45 वरती 2 क्वेश्चन आलेले आहेत. 47, 124 खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन सेक्शन्स, अगेन त्याच्यावरती 3 क्वेश्चन. UDCPR सगळ्यात मेजर टॉपिक. आणि तुमची जर प्रिपरेशन होणार असेल आणि MRTP ऍक्ट नंतर जर तुम्हाला सगळ्यात जास्त कशावरती टाइम इन्व्हेस्ट करायचा आहे, वारंवार वाचायचं आहे, ती गोष्ट म्हणजे UDCPR. ओके, याला चॅलेंजेस नाहीये. हा डॉक्युमेंट मी तर म्हणाल तुम्ही वाचलंच पाहिजे, कारण नंतर तो खूप उपयोगी पडणार आहे प्लॅनिंग प्रोफेशन मध्ये तुम्हाला ऍज अन असिस्टंट टाउन प्लॅनर. च्या व्यतिरिक्त मजा येते हे वाचण्याला, पण लोक जनरली ऍस्पायरंट्सचा पर्स्पेक्टिव्ह एवढं मोठं डॉक्युमेंट, मग याचं कन्साईज काही भेटतं का ते बघू. मी सजेस्ट करेल की प्रॉपरली डॉक्युमेंट एकदा रीड करा तुमच्या सोयीसाठी. आणि सिन्स आय एम असोसिएटेड विथ विद्यासागर, आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टींचा ट्रबल मला झालेला आहे, ज्या गोष्टीचा तुम्ही गेलेलो आहे, त्या गोष्टी जर सहजिक आणि सोप्या पद्धतीने मिळाल्या, तुमच्यासाठी जर करता आल्या, तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला व्हावा. आणि त्याचं बरं मलाही वाटेल थोडं थोडं. दुआ कामात ये. म्हणून मी काय करेल, बघू कसं वर्कआउट होतं. विद्यासागर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला माझ्या ज्या हायलाइटेड आहेत, म्हणजे ज्या पॉलिसीज मी मागे बोललो की खूप मोठ्या मोठ्या पॉलिसीज येते, लँड युटिलायझेशन पॉलिसी, ट्रान्सपोर्ट पॉलिसी, हाऊसिंग पॉलिसी तर खूप जुनी आहे, पण स्टील जे काही त्याचं रिलेटेड क्वेश्चन आहे, जे रिलेटेड इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत, ते हायलाइटेड माझे आहेत, तर मी ते तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. बघू कसं वर्कआउट होतं ते. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याच्या संदर्भात विद्यासागर अकॅडमीला, टीच सरांना वगैरे. मी माझं हँडओव्हर करून जाईल. तसंच UDCPR सुद्धा हायलाइटेड, मी जसं हायलाइट केलं होतं की एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि तेवढ्यातनंच क्वेश्चन्स पडलेत. कारण हायलाइट करायचं काय, म्हणजे मी खूप तुर्रमखान होतो आणि मला सगळ्याचं सगळं माहित होतं, काहीच नाही. सिलेबसचं वर्ड्स बघितले होते, सिलेबसच्या वर्ड्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. आणि हा पण तोच प्रयत्न आहे तुम्हाला हे महत्व सांगण्याचा, की सिलेबसचे वर्ड्स बघा. UDCPR मध्ये एवढे पॉईंट्स दिलेत ना त्यांनी, त्याच पॉईंट्स वरती क्वेश्चन्स आहेत सगळे, 12चे 12 क्वेश्चन्स. त्याच्या व्यतिरिक्त कुठे गेलेच नाहीत. ठीक आहे, म्हणून इकडे तिकडे फिरण्यात, इकडे तिकडे बघण्यात, याने अमक सरांचे अमक्या नोट्स वाचल्यात, याने हे केलं, त्याने ते केलं, ते बघण्यात काही अर्थ नाही. सरळ सरळ आपलं सिलेबसचा पॉईंट बघायचा, UDCPR मध्ये काय ते शोधायचं आणि रट्टा मारायचा. एवढी सिंपल एक्झामिनेशन आहे. हे सिलेबसचे पॉइंटर्स, हे प्रत्येक सिलेबस वरती आलेले क्वेश्चन, हे डिटेलमध्ये तुम्ही बघा. मी याचे आन्सर्स पण तुम्हाला दिलेले आहेत ॲज पर फायनल आन्सर की. कारण की एक क्वेश्चन आय रिमेंबर, तो पॉलिसीचाच क्वेश्चन कॅन्सल झालेला, तो लिहिलाय मी इथे, झालेला होता आणि एक आन्सर चेंज झालं होतं. सॉरी. ठीक आहे, ओके. हे क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित बघून घ्या.
माइंड मॅप तुम्हाला अवेलेबल असेल, आय गेस तुम्हाला ते तिथे व्हिजिबल नाही आहे. ओके, बघू याला इम्प्रूव्ह करून मी तुम्हाला देईल. ट्रान्सपोर्टेशन आमच्याकडे सेपरेट फील्ड आहे बरं ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगची, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन प्लॅनर्स असतात. पण इतका मोठा ट्रान्सपोर्टेशनचा अभ्यास नाही करायचा आहे तुम्हाला. अगदी ते इंजिनिअरिंगच्या ह्याच्यात तुम्ही ट्रान्सपोर्ट आय एम सो सॉरी, ट्रान्सपोर्ट प्लॅनिंगचे जे मोठमोठ्या बुक्स कडियाली वगैरे वाचले असतील त्या वाचायची गरज नाही येते. सिम्पल तुम्हाला 4-5 टॉपिक्स दिलेत, 4च क्वेश्चन्स आलेत आणि त्याच्याच प्रमाणे करायचं होतं. असं खूप माझाही माइंड मॅप खूप मोठा आहे, मी पण खूप प्रिपरेशन केली होती, पण इतकी गरज नाहीये. पण येस, वी ॲस्पायरंट्स, वी द पीपल हू प्रिपेअर फॉर दिस एक्झामिनेशन MPSC UPSCची, आपण एकाच याच्यावरती जगतो. म्हणजे आपल्याला एकाच फेअरवरती जगतो आपण, की अरे हे पण आलं एक्झामिनेशनला तर काय करायचं, त्यासाठी हे पण वाचून ठेवतो. तर वाचून ठेवा, काही खूप अवघड नाहीये. हे 4 क्वेश्चन्स आलेले, ठीक आहे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स वरती एकच क्वेश्चन आहे, पण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट वरती आय गेस 3 क्वेश्चन्स आहेत. आणि CRZ वरती क्वेश्चन आहे ऍक्च्युली, पण CRZ इटसेल्फ हे रेग्युलेशन्स जे आहेत ते फॉर्म करण्यासाठीचा बेसिस EPA आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे. म्हणून ते एन्व्हायरमेंट, मग तुम्ही म्हणाल की यार CRZ टॉपिकच नव्हता, तुम्हाला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट प्रॉपर माहित असेल तर सगळे होईल. इव्हन EIA जे आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, याचा सोर्स सुद्धा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट त्या लेवलपर्यंत तुम्हाला वाचायला पाहिजे, त्या लेवलपर्यंत तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे. सगळ्यात मोठा जो आहे पोर्शन तो आहे की ऍक्ट्स आणि रूल्सचा. मोठा म्हणजे 3 नंबरला एवढी CPR MRTP नंतर हे ऍक्ट्स तुम्हाला वाचायचे. स्टार्टिंगला वरती ते इव्होल्युशन आहे, प्लॅनिंगचं लेजिस्लेशन कसं झालेलं आहे ते. त्यानंतर MRTP ऍक्ट म्हणजे तिथे RP DP TP स्कीम बघितलं आपण, आणि मग अपार्ट फ्रॉम दॅट ऍक्ट तुम्हाला इंटॅरिटीमध्ये वाचायचा आहे. याची हिंट कुठे भेटते तुम्हाला, तर इथे भेटते बघा. इथे 144 वरती त्यांनी क्वेश्चन विचारला होता, सेक्शन 144 MRTP ऍक्टचा. तो काय आहे, कशाशी रिलेटेड आहे, म्हणजे याचा मिनिंग काय की MRTP ऍक्ट फक्त RP DP TP स्कीम, न्यू टाउन्स, त्याच्यानंतरच्या त्या एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, एवढ्याच गोष्टीसाठी लिमिटेड नाही. तेवढंच वाचायचं नाही तुम्हाला, तो इंटॅरिटीमध्ये वाचायचा. याची हिंट होती सिलेबसमध्ये. या हिंट्स आहेत ना, डिकोड करता आले पाहिजेत, म्हणून लोकांनी पुढे पण वाचला. फार लँड ॲक्विजिशनचे जे सेक्शन्स आहेत 126 127 ऑब्व्हियसली सिलेबसमध्ये दिलेला आहे, म्हणजे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुढे मिसलेनियस मध्ये काय काय आहे, ठीक आहे. बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट 73rd 74th अमेंडमेंट, सिंपल क्वेश्चन विचारले होते त्याच्यावरती, असं खूप काही अवघड नव्हतं. 115च्या त्या बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट वरती एक क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. म्युन्सिपल 144 वरती बघा विचारलेला क्वेश्चन. काउन्सिल ऍक्ट आणि कॉर्पोरेशन ऍक्ट खूप मोठे ऍक्ट आहेत, पण तुम्हाला ते एकदा एवढे मोठे ऍक्ट कसे लक्षात ठेवायचे, हा एक प्रश्न आहे. आणि तो त्याच्यामुळे बरेच लोकांना सोडून जातात. ते पण सोडून नाही जायचे, आपण करू त्याच्यावरती पण वर्कआउट करू, ते पण ट्राय करू, ते रिमेंबर कसे करता येतील, ठीक आहे. इम्पॉर्टंट गोष्टी कशी असतील, ऑब्वियस होतं यार, खूप ऑब्वियस होतं. कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये काय विचारलं जाईल, ऑब्वियसली बिल्डिंग परमिशन, कारण प्लॅनिंग डिपार्टमेंट त्याच्यावरतीच काम करतं. बिल्डिंग नॉर्म्स, बिल्डिंग परमिशन, बिल्डिंगच्या रिलेटेड गोष्टी, टाउन प्लॅनिंगच्या रिलेटेड गोष्टी. टाउन प्लॅनिंग काय आहे, टाउन प्लॅनिंग हेच आहे. तो ऑब्वियस होतं की तो त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल. कॉर्पोरेशन ऍक्ट वरती आणि काउन्सिल ऍक्ट वरती खूप जेनेरिक क्वेश्चन, म्हणजे खूप पर्टिक्युलर, जेनेरिक नाही, पिक्युलर क्वेश्चन विचारला जाईल. कॉर्पोरेशन वरती चांगला क्वेश्चन विचारला होता की बिल्डिंग रेग्युलेशन्स रिलेटेड चॅप्टर 15. हा कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता. कॉमन सेन्सने तुम्ही सॉल्व्ह करू शकता 73rd 74th अमेंडमेंट जर व्यवस्थित वाचलेली असेल तर. तो कॉर्पोरेशनचा क्वेश्चनच नव्हता ऍक्च्युली, तो वरती याच्या टाकायला पाहिजे असा क्वेश्चन होता. काउन्सिलमध्ये सिंपल लँड रेव्हेन्यू खूप मोठा आहे हा पण पोर्शन, आणि बऱ्याच लोकांना नाही आलं ते. वाजिबुलर्स आणि विस्तार पत्रक वगैरे पण हे खूप इम्पॉर्टंट टर्म्स होत्या, त्यांची सेक्शन्स माहिती असणं नव्हतं, पण तुम्ही गेस करू शकत होता, ऑब्वियस गेस करू शकत होता. हा पण इथे टेक्निकने सॉल्व्ह होणारा क्वेश्चन होता. ओके. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जसं मी सांगितलं ऑलरेडी तुम्हाला. बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट, सिंपल क्वेश्चन आले होते याच्यावरती पण. सेक्शन 16 विचारला होता बघा, पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्टचा. 73rd 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, याच्यावरचे क्वेश्चन्स. लँड ॲक्विजिशन
ऍक्ट्स नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते 8 क्वेश्चन आलेलं, आणि प्लॅनिंगच्या फील्डमध्ये पण खूप जास्त यूज केलं जाणार हे लँड एक्विजिशन ऍक्ट इम्पॉर्टंट आहे. टोटल 8 क्वेश्चन्स होते, सिंपल सिंपल विचारलेले क्वेश्चन्स. सिंपल म्हणजे ऍक्ट मधनच विचारले, बेअर ऍक्ट. जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर बघाल ना तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की एक्झामिनरने बेअर ऍक्ट रेफर केलेला आहे, तुमच्या कोणत्या क्लासेसच्या नोट्सने रेफर केल्या. म्हणजे मी विद्यासागरच्या प्लॅटफॉर्मवरती शिकवतोय तरी तुम्हाला सांगतोय की येस दे आर नेसेसरी, नोट्स क्लासच्या इम्पॉर्टंट आहेत, बट बेअर ऍक्ट एकदा वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या नजरेनं. ही अंडरस्टँडिंग घेऊन सिलेबसची, क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस क्वेश्चन पेपरची, इम्पॉर्टंट सेक्शन्स कोणते आहेत, कशाची सेक्शनची नावं लक्षात ठेवणं, कोणत्या सेक्शन मध्ये काय नवीन आहे, कुठे टाइमलाईन दिलेली आहे, ती टाइमलाईन कुठपासून कुठपर्यंत आहे, कशाची आहे, ऑथॉरिटी कोणती आहे, हू अपॉइंट्स, व्हॉट आर दी फंक्शन्स, रोल काय आहे, हे गोष्टी बेअर ऍक्टनेच कळतात. आणि काही गोष्टी असतात बेअर मिनिमम त्या प्रत्येक ऍक्टच्या वाचण्याच्या, त्या तुम्हाला एकदा बेअर ऍक्ट वाचल्याशिवाय जमणार नाही. ओके. व्हॅल्युएशन अगेन इम्पॉर्टंट चंक. व्हॅल्युएशन वरती म्हणजे 3 याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे व्हॅल्युएशन टोटल असा, व्हॅल्युएशन, ASR आणि टेबल्स. तर व्हॅल्युएशन, प्रॉपर व्हॅल्युएशन वरती 5 क्वेश्चन होते. हे बघा इथे पण एकदम प्रॉपर तुम्हाला दिसेल. आता बघा स्पेशल वर्ड मध्ये, सिलेबस मध्ये वर्ड काय आहे, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांटेड प्रॉपर्टी, आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन दिसेल तुम्हाला तेच वर्ड्स यूज करून. ठीक आहे, तो क्वेश्चन बघू आपण. हे काय, जसं तसं सिलेबसचा वर्ड उचलला आणि विचारलं की कोणत्या याच्यापैकी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ऑब्वियसली तुम्हाला वाचणं आहे, तुम्ही करून गेलेले असणार. सिलेबस है, सिलेबस के वर्ड को अगर तवज्जो नहीं दोगे तो किसको तवज्जो देंगे ना, क्लास के नोट्स को. क्लास के नोट्स आयडियल नाही आहे. त्या माणसाला जो पेपर काढायचा आहे त्याच्यासाठी ठेवलेलं समोर सिलेबस आहे, त्याला त्याच्यातनंच पेपर काढायचा आहे. असले तर 2-3 क्वेश्चन्स असतील बाउन्सर, जे सगळ्यांसाठीच बाउन्सर असणार आहेत, म्हणून स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सिंपल इयर्स परचेस वरती विचारलेलं एक क्वेश्चन, प्रेझेंट व्हॅल्यू वरती विचारलेला क्वेश्चन. हे तुम्ही एकदम व्यवस्थित बघा, सगळं अनालिसिस मी तुम्हाला करून दिलेलं आहे, कोणतं कशावरती आलेलं आहे. ओके. ह्याच्यात 4 मेथड, 5 मेथड आहेत, त्यातली वेल्डिंग मेथड खूप इम्पॉर्टंट आहे. 3 क्वेश्चन वेल्डिंग मेथड वरती चाललेले आहेत. ठीक आहे. हा क्वेश्चन थोडासा मुलांना नवीन वाटला. 83 नंबरचा जो क्वेश्चन होता की हा कुठे होता, आपण बेल्टिंग मेथडच्याच फ्रंटेज वगैरे आपण तिथे शिकतो, ते तिथेच माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. ASR, हा इथे एक खूपच इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बघा, अच्छा इथे क्वेश्चन आला नाही येतो ऍक्च्युली, आय गेस ना सिस्टमचा प्रॉब्लेम आहे म्हणून. पण ट्रू मार्केट व्हॅल्यू हा वर्ड आहे सिलेबस मध्ये, बरोबर. जनरली आपण काय करतो, ASR जो आपल्याला JDRच्या वेबसाईट, IGRच्या वेबसाईटवरती भेटतो, JDR जे प्रिपेअर केलं जातं IGRच्या वेबसाईटवरती जो भेटला आपल्याला, जसाच्या तसा तो सिलेबस म्हणजे तो PDF ती आपण वाचायला सुरुवात करतो. त्याच्यात तुम्हाला कुठेच भेटणार नाही ट्रू मार्केट व्हॅल्यू हा वर्ड कुठे. ट्रू मार्केट व्हॅल्यू हा वर्ड काय आहे, तुम्ही जर नुसतं इंटरनेटवर म्हणजे गुगलवरती टाईप जरी केलं ना तर ते टाकल्यानंतर तुम्हाला कळेल की ट्रू म्हणजे महाराष्ट्राचा जो स्टॅम्प ऍक्ट आहे, त्या स्टॅम्प ऍक्टचे रूल्स बनतात, माहिती ना तुम्हाला, म्हणजे ते ऍक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी रूल्स असतात. तर ते महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्टचा एक रूल आहे, ज्या रूल्सच्या सेटचं नाव आहे की डिटर्मिनेशन ऑफ ट्रू मार्केट व्हॅल्यू. 1995चे आहेत ते, आय गेस 1995चे. तर त्या ठिकाणी हा वर्ड यूज केलेला आहे. त्याच पेजवरती, त्या डेफिनेशन वरती दुसऱ्याच पेजवरचा जसंच्या तसं क्वेश्चन फ्रेम केला गेला होता याच्यासाठी, ट्रू मार्केट व्हॅल्यू साठी. बघा तो क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. ASR वरती प्रोसिजर ऑफ प्रिपेरेशन ऑफ ASR आपण बघणार आहोत सगळे डिटेलमध्ये, म्हणून मी त्या गोष्टींना रिपीट नाही करत आहे, तुम्हाला एक अंडरस्टँडिंग साठी सांगतोय. तुम्ही म्हणाल की नुसतं दाखवतोय, बघायचं जर तुम्हाला गोष्टी तर तुम्हाला अनालिसिस करायच्यात, मला नाही. मी तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. हा एक अंडरस्टँडिंग सेपरेट. अगेन हायलाइटिंग द, काय हायलाइट करते की सिलेबसचे वर्ड्स किती इम्पॉर्टंट आहेत. बघा सिलेबसमध्ये वर्ड दिलेलं होतं व्हॅल्युएशन ऑफ बल्क लँड, आणि मला चांगलं आठवतं 2022च्या एक्झामच्या प्रिपरेशनच्या वेळेस जे काही मार्केटमध्ये नोट्स ज्या क्लासेसच्या अवेलेबल होतात, त्या क्लासेसच्या नोट्समध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर सगळ्यांनी
एकच पॅटर्न जवळपास फॉलो केलेला होता ASRच्या याच्यामध्ये, की इम्पॉर्टंट गोष्ट काय. आणि झालं असं होतं की 2021 मध्ये एक नोटिफिकेशन आली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, रिलेटेड टू द व्हॅल्युएशन ऑफ बल्क लँड. ठीक आहे. आणि त्याच्यात असं त्यांनी सांगितलं होतं की रूल नंबर 18 रेफर करायचा आहे असं तसं. आणि तिथे त्यांनी क्लिअर कट एक्झाम्पल देऊन समजवलं होतं की बल्क लँडचं व्हॅल्युएशन कसं करायचं. बऱ्याच क्लासेसच्या नोट्समध्ये रूल नंबर 18च नव्हता, बऱ्यापैकी यांच्यामध्ये रूल नंबर 18 नव्हता. त्याच्यामुळे लोकांना काय वाटलं की हा पण क्वेश्चन कुठून, व्हॅल्युएशन ऑफ बल्क लँड कुठे, अरे सिलेबसमध्ये वर्ड दिलेला होता. रिसेंटली गव्हर्नमेंटने त्याच्यावरती सर्क्युलर काढलं होतं आणि ते क्लेरिफाय केलेलं होतं. त्याच्यात प्रोसेस दिलेली होती की म्हणजे 500 स्क्वेअर मीटर पर्यंत 100% व्हॅल्यू घ्या, त्याच्यानंतर 1,500 पर्यंत 90% व्हॅल्यू घ्या, नंतर 80% घ्या, मग 60% घ्या. हे असं क्लिअर कट लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये. सो याच्यामुळे मी सांगतो की सिलेबसच्या वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अगेन अँड अगेन मी तीच गोष्ट सांगतो तुम्हाला, कारण क्रक्सच ते, याला ऑप्शन्सच नाही काही, याला ऑप्शनच नाही काही. ओके, वी आर डन इयर. ATPचा सिलेबस आणि क्वेश्चन पेपर या दोघांचं सुवर्ण मध्य आणि मिलाप घातल्यानंतर जे काही आपल्याला कळतंय ते असं की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, कोणत्या डायरेक्शनने करायचा आहे, कोणत्या टॉपिकमध्ये किती डेप्थ पर्यंत जायचंय, आणि कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जात आहेत, अगदी सेक्शन प्रमाणे विचारले जात आहेत, म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये ऍक्ट्स वगैरे आपल्याला स्टडी करायचे आहेत. तो ये बात क्लियर होने के बाद अभी अपन स्टार्ट करेंगे रियल माइंड मॅपचा रियल खेळ. आणि रियल गोष्टीमध्ये आपण बघूया आता की कसे आपण डील केलं. RTI आपण कोर्स असा ठेवू, मी आधीच तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चर ओरिएंटेशन मध्ये सांगितलं की की आपण स्टार्टिंगला थोडेसे नॉन प्लॅनिंगचे टॉपिक्स घेऊ, जे जनरल आहेत खूप, जे MPSC मध्ये पण इकडे तिकडे यूज केले जातात. टॉपिक्स असे जसे RTI, RTS, परहॅप्स लँड एक्विजिशन पण बाकीच्या एक्झामसाठी, काही एक्झामसाठी असतं. लँड एक्विजिशन इज ॲक्च्युली प्लॅनिंगचाच कन्सेप्ट ओनली, पण बघूया आपण. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं URDPFI बघू, थोडी बेसिक प्लॅनिंगची अंडरस्टँडिंग घेऊ, थिअरीज ऑफ प्लॅनिंग वगैरे बघू, आणि मग डायरेक्ट जो कोर ऑफ द कोर आहे त्याला हात घालू, MRT पॅन. सो दिस विल बी अवर कोर्स. मी मागच्या याच्यातच एक्सप्लेन केलं. कोर्स ऑफ ॲक्शन असा असणार आहे आपला. बघूया आपण. लेटेस्ट स्टार्ट. आपण RTI ने सुरुवात करूया, श्री गणेशा करूया. चलो, थँक्यू.